हं. ओके. तर मागच्या रविवारी आपण जेव्हा भेटलो होतो, आपण भगवद्गीतेतला 2.38 ते 2.53 हा सेक्शन बघितला, ज्यात प्रामुख्याने भगवंतानी बुद्धियोग सांगितलाय. आणि मी सांगायचा प्रयत्न केला की सांख्य ज्ञान सांगून झाल्यानंतर आणि कर्मकांडाचं ज्ञान सांगून झाल्यानंतर भगवंतांना वाटलं की अर्जुन हा खालच्या स्तरावरचा नाहीये. अर्जुनला आपण कन्व्हिन्स करतो युद्ध करण्यासाठी, तर त्याला आपण उच्च ज्ञान देऊ शकतो, आध्यात्मिक ज्ञान देऊ शकतो. आणि आध्यात्मिक स्तरावरती येऊन जर तू कार्य केलंस, बुद्धियोगाच्या स्तरावरून तू कार्य केलंस, तर कोणत्याही प्रकारचं पाप तुला लागणार नाही. आणि तू कुठं तुला कुठे जायला मिळेल? तुला भगवत धामात जायला मिळेल. तू प्रत्यक्ष शाश्वत असं भगवत धाम प्राप्त करशील. आणि आपण पाहिलं बुद्धियोगात कोणते कोणते योग येतात? तर निष्काम कर्मयोग, अष्टांग योग, ज्ञानयोग आणि भक्तियोग, या चारही योगांचा समावेश बुद्धियोगामध्ये अपेक्षित आहे. पण आपल्या आचार्यांनी अनेक श्लोकांद्वारे सिद्ध करून दाखवले की हा बुद्धियोग जो भगवंत सांगत आहेत, हा केवळ आणि केवळ एका प्रकारे भक्तियोगच आहे. कारण का आपण पाहिलं की भक्तीशिवाय इतर योगाला काही अर्थ उरत नाही. सो पहिला श्लोक जो आहे की नेहा भिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पापि धर्मस्य त्रायत महत भयात, की थोडंसं जरी आपण भक्ती केली, थोडेसे जरी हा मार्ग आपण अवलंबला, तर महान अशा भयापासून मुक्त होऊ शकतो. पण त्या थोड्यामध्ये ते इतर मार्गामध्ये भक्ती पाहिजे, आणि भक्ती नसेल तर तो पुढे कंटिन्यू होणार नाही मार्ग. पण हा मार्ग भक्तीच दाखवतो. तर त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भावार्जुना, तो तीन गुणाच्या पलीकडे जा. किंवा भक्तिमय क्रिया तीन गुणाच्या पलीकडे आहे. ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग आणि अष्टांग क्रिया सत्वगुणातली आहे. सो निस्त्रैगुण्य जे भगवंत म्हणतात, ते भगवंत इंडिकेट करायचं भक्तियोगच. आणि यावन अर्थ उदापाने सर्वता संपलं होतं, की जसं एक गावामध्ये वेगळ्या विहिरी असतात, पण एक मोठा तलाव असेल तर तो तलाव सगळ्या विहिरींचं काम करतो. सो एकदा भक्तियोगाचं अवलंबन केलं की ऑटोमॅटिकच त्यामध्ये ज्ञानयोग आणि अष्टांगयोग आणि कर्मयोगाचा समावेश असतो. चैतन्य महाप्रभू हेच समजावून सांगतात सनातन गोस्वामींना, केवल ज्ञान मुक्ती देते नारे भक्ती विने, कृष्णन्मुखे सेई मुक्ती हय विना ज्ञानी. आपण जर केवळ ज्ञानयोगाचं पालन केलं तर मुक्ती मिळेल. पण नारे भक्ती विने त्याचं भक्तीची आवश्यकता आहे. आणि कृष्ण उन्मुखे म्हणजे कृष्णाला शरण जाऊन केलेली भक्ती, सई मुक्ती हय विना ज्ञाने. ती कृष्ण भक्ती जी आहे, ती ज्ञान नसेल तरी आपल्याला भक्ती आपल्याला मुक्ती देऊ शकते. पण भक्तीशिवाय इतर जे मार्ग आहेत ते मुक्ती देऊ शकत नाहीत. सो हा बुद्धियोग हा मुक्ती दाखवतोय. मग अर्जुन म्हणतो मला रेकमेंडेड काय? तर भगवंत म्हणतात तुला रेकमेंडेड आहे निष्काम कर्मयोग. आता कारण अजून तू पुढच्या स्तरावर गेले नाहीयेस. म्हणून कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन. आणि मग दुरेण आवरण कर्मा बुद्धियोगा. योग म्हणजे काय नक्की? समत्वा स्थितावरून योगिनं. मग दुरेण आवरण कर्मा बुद्धियोगा धनंजया बुद्ध शमनविच कृपणा फल हेतवा. जो फळाची इच्छा करून काम करतो तो कृपण आहे, तो कंजूस आहे. आणि काय प्राप्त होईल मला हे केल्यानंतर? तर भगवंत सांगतात की प्रामुख्यानं श्लोक क्रमांक 52 मध्ये सांगतात भगवंत, 51 सांगतात की कर्मजाम बुद्धियुक्तोय फलम त्यक्त्वा मनीषिणा जन्मबंध विनिर्मुक्त्वा पदम गच्छन्ति अनामयम. की पूर्णपणे जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन तू अनामयम, पापरहित जागा म्हणजे भगवत धामात तुला प्रवेश करता येईल. आणि त्या स्थितीला पोहोचल्यानंतर यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तथा गंतासि निर्वेदम श्रोतव्य श्रोतव्यश. सगळ्या कर्मकांडी श्लोकांचा परिणामच तुझ्यावरती होणार नाही. आणि अशा प्रकारे समाधा अचला बुद्धी सदा योगम अवाप्ससी. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. अशा प्रकारे भगवंत हा बुद्धियोगाचा सेक्शन संपवतात. आता अर्जुनाच्या मनात प्रश्न पडलाय. काय प्रश्न पडला अर्जुनाच्या मनामध्ये? की ठीक आहे, पण मी कसं ओळखायचं की एखाद्यानं बुद्धियोगाचं पालन करून ती समाधी अवस्था प्राप्त केली आहे? समाधा वचला बुद्धीस तथा योगम अवाप्ससी. ती निश्चलता, ती समाधावस्था किंवा ती समाधिस्थ बुद्धी किंवा आत्मसाक्षात्काराची स्थिती जी आहे ती प्राप्त केली आहे, हे मी कसं ओळखायचं?
आणि माझ्यामध्ये लक्षणं आली आहेत का नाहीत, मी त्या स्तरावर पोहोचलेलो आहे का नाही, हे कसं ओळखायचं? आपल्या भक्ती मार्गाचा 9 पायऱ्या आहेत. आदौ श्रद्धा तथा साधू संगस्थ भजन क्रिया ततो अनर्थ निवृत्ती स्यात् तथो निष्ठा रुचिस्तथा तथा सक्तिस्तथो भाव तथो प्रेमा वियंकती साधकानामयीं प्रेम्णा प्रादुर्भावे भवेत् क्रमः. काय असतो, काय पद्धती आहे त्या? श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, नंतर निष्ठा, मग रुची, मग आसक्ती, मग भाव आणि मग प्रेम. या 9 टप्प्यात प्रादुर्भावेत भवेत क्रमा. जशी आपण भक्ती चालू करतो, क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं आपली प्रगती होत जाते. क्रमाक्रमानं आपण या स्टेपनं त्या स्टेपवर त्या स्टेप असं करत शेवटी भगवत प्रेम आपण प्राप्त करतो. आणि प्रत्येक पायरीवर आपण आहोत का नाहीत, अनर्थ निवृत्ती अवस्था आपण पार केली आहे का नाही, निष्ठा स्तरावर पोहोचलेलो आहोत का नाहीत, आसक्ती स्तरावर पोहोचलो आहोत का नाही, रुची स्तरावर पोहोचलो आहोत का नाहीत. या प्रत्येक टप्प्यावरती काही टेस्ट आहेत, काही लक्षणं आहेत, काही मापदंड आहेत. की या मापदंडांना तुम्ही जर उतरत असाल, त्या मापदंडांना तुम्ही त्याची पूर्तता तुम्ही करत असाल, ती लक्षणं तुमच्यात दिसत असतील, तर तुम्ही त्या स्थितीवर आहात. अन्यथा तुम्ही त्या स्थितीवर पोहोचलेलं नाही आहे. तुम्ही क्लेम करू शकत नाही, की तुम्ही घोषणा करू शकत नाही की मी ती स्थिती प्राप्त केली आहे. तर प्रत्येकाला लक्षणं आहेत. सो त्याचप्रमाणे ही जी भगवंताने समाधिवस्था सांगितली आहे किंवा ही अवस्था सांगितली आहे, त्याचे काय लक्षणं आहेत, तो कसा वागतो, कसा चालतो, कसा बोलतो, या संदर्भातील प्रश्न अर्जुन आता भगवंतांना विचारणार आहे, क्लॅरिफाय करण्यासाठी की मी त्या अवस्थेला आहे का नाही. आणि जर एखादा त्या अवस्थेला पोचला असेल तर त्याच्या कोणत्या लक्षणाकडे आपण बघितलं पाहिजे. कारण दुर्दैवानं आजकाल सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येकाला स्वतःचा प्रोपॅगेंडा करायची सवय लागली आहे. आणि सोशल मीडियाचं कळणं फार सोपं आहे की मी कुठे महान आहे, मी किती हे आहे, मी किती ते आहे. हा प्रोपॅगेंडा करून स्वतःचं महत्त्व वाढवायची सवय लागलेली आहे. पूर्वीच्या काळी महाभारतामध्ये स्टोरी येते की युधिष्ठिर जे अर्जुनाला नावं ठेवतो, युधिष्ठिर चिडतो, अर्जुन चिडतो आणि युधिष्ठिर मारायला उठतो. सो भगवंत म्हणतात, अरे मारू नकोस त्याला, तू काय कर, त्याला नावं ठेव. वरिष्ठांना आपण जर नावं ठेवली तर एका प्रकारे वरिष्ठाची ती हत्या केल्यापैकीच आहे. मग आता अर्जुन नावं ठेवतो युधिष्ठिरला. आता अर्जुन काय करतो, तलवार काढतो आणि स्वतःला मारायला उठतो. म्हणजे का मारतोस स्वतःला, आत्महत्या का करतोस तू? म्हणले नाही, जो कोणी युधिष्ठिरला नावं ठेवेल त्याला मारणार, असं मी वचन घेतलं होतं, असं मी प्रतिज्ञा केली होती. आता मी स्वतःच नावं ठेवली युधिष्ठिरला, म्हटलं काय करेन, मी स्वतः स्वतः मारून घेईन. आणि त्या भगवंत म्हणतात, नाही असं करू नकोस, तू काय कर, स्वतःच कौतुक कर. जो एक स्वतः स्वतःचं कौतुक करतो तो काय करतो, एका प्रकारे आत्महत्या केल्यापैकीच आहे. आणि म्हणून अर्जुन काय करतो, स्वतः स्वतःचं कौतुक करायला लागतो. पण आजकालच्या काळ बघतो आपण, सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येक जण स्वतःचं कौतुक करण्यात अगदी सर्वोच्च स्थानी पोहोचलेला आहे. तर एका प्रकारे काय आहेत, हे सगळे लोक सुसाइडल आहेत, आत्महत्या केलेली लोक आहेत महाभारताच्या वर्जननुसार. ओके. सो मला अशी आत्महत्या करायची नाहीये असं अर्जुन म्हणतोय. म्हणून अर्जुन हा प्रश्न विचारतोय. श्लोक क्रमांक 54 ते 72 मध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं कोणती आहेत हे सांगितलेलं आहे. तर अर्जुन विचारतोय, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवा स्थित किं प्रभाषेत किमासेत व्रजेत किम. काय म्हणलंय, स्थितप्रज्ञस्य का भाषा, हे कृष्णा ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची काय लक्षणं आहेत, स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं काय आहेत, का भाषा. तो स्थित धिमकिम प्रभावाशी येतो, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, याचा अर्थ काय. तो कोणत्या भाषेत बोलतो, मराठीत बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो, हिंदीमध्ये बोलतो, असा अर्थ आहे का याचा? नाही नाही, हा अर्थ नाही आहे. तो कसा बसतो, अरे जसा आता मांडी करून बसतो तसं बसतो, वेळ काय बसायचं. आणि तो कसा चालतो. तर तिघांचे अर्थ काय आहेत अजून विचारतोय, जे लक्षणं काय आहेत. लक्षणाचा पहिला प्रश्न सेट फॉरवर्ड आहे की स्थितप्रज्ञ माणसाची काय लक्षणं आहेत. तो कसा कोणत्या भाषेत बोलतो म्हणजे काय, तो जगाशी कसं डील करतो, या जगात वावरताना त्याचं वागणं कसं असतं, म्हणजे जगाशी कोणत्या भाषेत बोलतो.
तो कसा बसतो. कसा बसतो म्हणजे काय? ज्यावेळी समोर इंद्रिय भोग येतो, त्यावेळी तो स्वतःला त्या इंद्रिय भोगापासून कसं दूर ठेवतो, म्हणजे कसा बसतो. याचा अर्थ आहे बसतो. आणि तिसरं, तो कसा चालतो. ज्यावेळी त्याला इंद्रिय भोग करायची गरज आहे किंवा ज्यावेळी त्याला या जगातल्या विषय वस्तूंचा संपर्क करायची गरज आवश्यकता आहे, जरी तो स्थितप्रज्ञ आहे पण काही कारणामुळं, शरीर असल्यामुळं विषय वस्तू केंद्र हाताळावं लागतायत, तर तो कशा हाताळतो, असा या तीन प्रश्नाचा अर्थ आहे. ओके, परत बोलतो. लक्षणं कोणती आहेत? हा डायरेक्ट प्रश्न विचारलाय. कसा बसतो, जगाशी कसं डील करतो, जगाशीचा व्यवहार कसा असतो, कोणत्या भाषेत जगाशी बोलतो तो. त्यानंतर कसा बसतो म्हणजे समोर इंद्रिय भोग आल्यानंतर त्याला तो इंद्रिय भोग करायचा नसेल तर तो इंद्रिय भोग स्वतःला कसं काढून घेतो, त्या इंद्रिय भोगाचा अनासक्त कसं राहतो, आणि ज्यावेळी जगाशी डील करायचा आहे, इंद्रिय भोग करण्याची आवश्यकता आहे, त्यावेळी तो कसा करतो. हा या तीन प्रश्नांचा अर्थ आहे. आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं या पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी दिलेली आहेत. ओके, आपण तात्पर्य वाचूया. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात, त्याचप्रमाणे जो कृष्ण भावनायुक्त असतो, त्याचे बोलणे, चालणे, विचार करणे, वाटणे याची इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात. श्रील प्रभुपाद म्हणायचे, एखादा व्यक्ती इस्कॉनचा भक्त कसं ओळखायचं? आपल्याकडे फार महत्वाचं वाक्य आहे. हाऊ विल यू फाइंड आउट दॅट पर्टिक्युलर ड्युटी इज इस्कॉन ड्युटी? सो प्रभुपाद म्हणायचे, दे आर परफेक्ट लेडीज अँड जेंटलमन. की माझे जे इस्कॉनचे भक्त आहेत ते परिपूर्ण सभ्य स्त्री आणि पुरुष आहेत. परफेक्ट लेडीज अँड जेंटलमन. सो एखादा सभ्य परिपूर्ण स्त्री पुरुष आहे, याचा अर्थ तो इस्कॉनचा भक्त आहे. असं जगाला ओळखता आलं पाहिजे, अशी आपली इस्कॉनची ओळख झाली पाहिजे, असं प्रभुपादांचं म्हणणं होतं. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य हा त्याच्या लक्षणावर श्रीमंत म्हणून ओळखला जातो, ज्याप्रमाणे रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावर रोगी म्हणून ओळखला जातो, किंवा ज्याप्रमाणे विद्वान मनुष्याची विशिष्ट लक्षणे असतात, त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याच्या विविध कृतीतून विशिष्ट अशी लक्षणे असतात. भगवद्गीतेवरून एखादा अशा मनुष्याची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो, कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे. असे सांगितले जाते की जोपर्यंत मूर्ख हा बोलत नाही, तोपर्यंत आपण त्याला ओळखू शकत नाही. आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केला मनुष्य हा जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. पण ज्या क्षणी तो बोलतो, त्या क्षणी त्याचा स्वभाव प्रकट होतो. कृष्ण भावना भावी मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्णांबद्दल किंवा त्यांच्या संबंध असलेल्या गोष्टीबद्दल बोलतो. इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. सो आता जी काही स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण ऐकणार आहोत, ती सेपरेटली कृष्ण भक्तीला प्रॅक्टिस करायची गरज नाहीये. कृष्ण भक्ती केल्यानं, भगवंताच्या संपर्कात आल्यानं ती भक्तामध्ये आपोआप प्रकट होतात. भक्ताला काय करायचं? फक्त आपल्या भक्तीवर फोकस करायचा आहे, नामस्मरणावर फोकस करायचा आहे, आपल्या कृष्ण सेवेवरती फोकस करायचा आहे. इतर लक्षणाचा विचार करायची आवश्यकता नाही. कारण का? हरे कृष्ण बोलणं म्हणजे काय? भगवंताच्या संपर्कात राहण्यापैकी आहे. आणि भगवंताच्या संपर्कात राहिल्यावर भगवंताचे सगळे गुण आपल्यामध्ये प्रकट होतात. यस्यास्ति भक्तीर भगवती यकिंचन सर्वै गुणे तत्र समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महद्गुणान मनोरथेनासति धावतो बहिः. की जो भगवत भक्त आहे, सगळे देवतांचे गुण त्यामध्ये प्रकट होतात, पण हरा अभक्तस्य कुतो महद्गुणान. एखादा ज्ञानी जरी असेल, योगी जरी असेल, किंवा कर्मकांडी जरी असेल, किंवा मोठा सायंटिस्ट जरी असेल, तर हरा अभक्त असतं. त्याच्यामध्ये कोणता मोठा गुण आहे? मनोरथे ना सती धावतो बाई. आपल्या मनाच्या रथावर तो आरूढ झाला आहे, त्याकडे कोणतेही चांगले गुण प्रकट होणं शक्य नाही. ओके, आता भगवंत 55 आणि 56 मध्ये, 55 आणि, ओके, एक मिनिट. हा, तर 55 आणि 56 मध्ये प्रामुख्यानं स्थितप्रज्ञ व्यक्तीची
लक्षण 55, 56, 57 तीन श्लोकामध्ये स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं सांगितली आहेत. नंतर 58, 59 मध्ये आपण पहिला 55 बघूया. ओके. श्री भगवान वाच प्रजाः ते यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्नेवा मनस्तुष्टा स्थितप्रज्ञतदुच्यते. श्री भगवान म्हणाले, कसं आहे स्थितप्रज्ञ लक्षण? प्रजा हाती यदा कामान, मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्ती सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य त्याग करतो. पहिलं लक्षण काय आहे? त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या सूक्ष्म अथवा स्थूल इंद्रिय तृप्तीची इच्छा नसते. स्थूल इंद्रिय तृप्ती म्हणजे काय? खाणे, पिणे, झोपणे, सेक्स करणे, एन्जॉय करणे, याला स्थूल इंद्रिय तृप्तीची इच्छा, खरेदी करणे. पण सूक्ष्म इंद्रिय असते. सूक्ष्म इंद्रिय तृप्ती काय असते? सूक्ष्म इंद्रिय तृप्तीचा अर्थ काय आहे? तर सूक्ष्म इंद्रिय तृप्ती म्हणजे बुद्धीच्या जोरावर एन्जॉय करायचा प्रयत्न करणं. काय? पूजा, लाभ, प्रतिष्ठा. जरी बाह्यातकारी इंद्रियभोग सोडला तरी प्रत्येकाला पूजा, लाभ, प्रतिष्ठेची इच्छा असते. मला लोकांनी कौतुक करावं, माझी पूजा करावी, मला काहीतरी लाभ मिळावा, माझी प्रतिष्ठा वाढावी. ह्याला म्हणतात सूक्ष्म इंद्रिय भोग. हा पहिला अर्थ आहे सूक्ष्म इंद्रिय भोगाचा. दुसरा अर्थ आहे की काही लोक बाह्यातकारी कोणत्याही प्रकारे इंद्रिय भोगाच्या मागाला नसतात, पण इंटेलेक्च्युअली बुद्धीच्या स्तरावरती ते इंद्रिय भोग करत असतात. उदाहरणार्थ सायंटिस्ट. सायंटिस्टला काय 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 सायंटिस्ट एवढे ॲब्झॉर्ड असतात की त्यांना कुठल्याही इंद्रिय भोगाची गरज पण भासत नाही. का बरं गरज नाही इंद्रिय भोगाची? कारण ते बुद्धीच्या स्तरावर एवढे गुंतलेले असतात की त्या स्तरावर ते बुद्धीच्या स्तरावर एन्जॉय करायचा प्रयत्न करतात, संशोधन करून करून, विचार करून 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 करून. सो बाह्यात वाटते की सायंटिस्ट लोक हे स्थितप्रज्ञ आहेत, पण तसं नसतं ते. उदाहरणार्थ, एकदा एका सायंटिस्टच्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्या सायंटिस्टच्या मुलीने सांगितलं, आज घरी लवकर या, याचा केक घेऊन या. तर सायंटिस्टनं काय केलं? जाताना दुकानात केक घेतला, लॅबोरेटरीमध्ये गेला, फ्रीजमध्ये ठेवला आणि फ्रीजमध्ये त्या केकवरती आपल्या गाडीची चाबी ठेवली. आणि त्याच्या सेवकाने विचारलं की गाडीची चाबी फ्रीजमध्ये का ठेवली आहेस? तो सायंटिस्ट म्हणला की नाही, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आज आणि त्या मुलीसाठी मी केक घेतला आहे आणि मी जर नुसताच केक ठेवला फ्रीजमध्ये तर विसरून जाईन मी. माझ्या डोक्यात एवढे विषय चालले की विसरून जाईन आणि घरी गेला, ती मुलगी विचारेल केक कुठे आहे, तर मला कळेल की लॅबमध्ये विसरलो म्हणून मी. पण जेव्हा मी गाडीची चाबी शोधेन त्यावेळी शोधता शोधता कदाचित फ्रीज उघडेल आणि ते चाबी बघितला तर केक मला दिसेल आणि तो केक घेऊन मला आठवेल, हा आज वाढदिवस आहे आणि तो मी घेऊन जाईन. बघा किती तो व्यक्ती असं वाटतं की इंद्रिय भोगापासून मुक्त आहे, पण तो बुद्धी स्तरावरती इंद्रिय भोग करतोय, स्वतःचा मानसिक तर्कवितर्क करतोय आणि स्वतःचा मानसिक तर्कवितर्क केल्यामुळं एका प्रकारे तो कुठल्याही दिव्य स्तरावर प्रगती करत नाही, तो अधिक गटांगळ्या खाऊन अधिक अडकत पडत आहे. तर त्या कुठल्याही प्रकारच्या मानसिक तर्कवितर्कात म्हणजे स्थूल अथवा सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या इच्छांपासून तो त्याग करतो आणि त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते, आत्मन्नेवा मनतुष्टा, तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्य अवस्थेत स्थित झाला आहे असे म्हणले जाते. सो दोन लक्षणं आहेत: आत्म्यात संतुष्टी घेणं, सर्व प्रकारच्या मानसिक तर्कवितर्कांच्या इंद्रिय भोगापासून इंद्रिय भोगांचा त्याग करणं, हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. आता प्रत्येक इथल्या पुढच्या प्रत्येक तात्पर्यात आता ही लक्षणं आहेत, हे सगळ्या प्रकारच्या योगाने ॲप्लिकेबल आहेत. निष्काम कर्म पण स्थितप्रज्ञ असू शकतो, ज्ञानयोगी पण स्थितप्रज्ञ असू शकतो, अष्टांग पण स्थितप्रज्ञ असू शकतो. पण प्रभुपाद हे जादूगार आहेत. जसं मी आधी म्हटलं होतं तुम्हाला, श्रीधर स्वामी इज लाईक अ मॅथमॅटिशियन, ते मॅथमॅटिशियन असल्यापैकी आहेत. त्यानंतर जीव गोस्वामी इज लाईक अ लॉजिशियन, विश्वनाथ चक्रवर्ती म्युझिशियन आणि प्रभुपाद इज मॅजिशियन. प्रभुपाद जादूगार आहेत. कोणत्याही श्लोकाला प्रभुपाद भक्तीमध्ये कन्वर्ट करतात. सो तात्पर्यामध्ये प्रभुपाद देतात की कृष्ण भावनामय भक्त कसा,
या लक्षणांना सहजगत्या प्रकट करतो. बघूया. श्रीमद भागवत मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जो पूर्णपणे कृष्ण भावना व्यक्त की भगवंताच्या भक्तीमध्ये भक्तिपूर्ण सेवेमध्ये आहे त्याच्यामध्ये महान ऋषीकडे आढळणारे सगळे गुण आढळतात. आपण आता श्लोक ऐकला, यस्य अस्ति भक्ती भगवत्या किंचन. परंतु जो या प्रकारचा प्रज्ञ नाही त्याच्याकडे कोणतेही चांगले गुण नाहीत. कारण तो स्वतःचा निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्कांचा आश्रय घेत असतो. म्हणजे इथे उचितपणे म्हणले आहे की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तुच्छ इच्छांचा त्याग करणे आवश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिमरित्या थांबवता येत नाहीत. पण खायचं नाही, खायचं नाही, खायचं नाही म्हटलं की ऑटोमॅटिक जास्त खाल्लं जातं. बघायचं नाहीये, बघायचं नाहीये, बघायचं नाही म्हटलं की जास्त बघायला जातं. पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावने संलग्न होणे आवश्यक आहे. आणि भक्तिपूर्ण सेवा त्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते. महात्मा हा निरंतर स्वतःमध्ये संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंताचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात. किंबहुना तो आपल्या भगवंताची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्येच सतत आनंदी राहतो. ओके. ओके, आता पुढचं लक्षण काय आहे? सुख दुःख येतात, त्या सुख दुःखांना त्याचा रिस्पॉन्स कसा असतो? दुःखेषु अनिग्न मनः, सुखेषु विगत स्पृहा, वीतराग भयक्रोधा, स्थित धीर मुनिरुच्यते. आपल्याकडे दोन प्रकारे लक्षण असतात आपल्याकडं. आपण दुःख झालं काय होतो? खूप निराश होतो, खूप फ्रस्ट्रेट होतो आपण दुःख आलं की. लगेच चेहऱ्यावर दिसतं दुःख आलं की. सो आपण दुःखामुळं उद्विग्न होतो काय. पण तो कृष्ण भावनावान व्यक्ती असतो तो कृष्ण दुःखामुळं पूर्णपणे अनुद्विग्न, दुःखेषु अनुद्विग्न मनः. आणि सुख आलं तर सुखेषु विगत स्पृहा, सुखामुळे पण हुरळून जात नाही. वीत राग भय क्रोधा, त्यानं काय त्यागलेलं असतं? आसक्ती. राग म्हणजे आसक्ती, भय म्हणजे भीती, आणि क्रोध म्हणजे राग, आपल्या मराठीला राग. याच्यावर त्यानं सोडून दिलं असतं. स्थित धीर मुनीर उच्चते, हा धीर स्थिती किंवा स्थितप्रज्ञ मनुष्य म्हणून ओळखला जातो. जो त्रिविध तापांनी मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, आणि जो आसक्ती भय क्रोध यापासून मुक्त झालेला आहे, त्याला स्थिर मन झालं मुनी असे म्हणले जाते. स्थिर मन झालं मुनी असे म्हणले जाते. ओके. सर्वोच्च उदाहरण पाहू शकतो आपण आपल्या संप्रदायामध्ये श्रील प्रभुपादांचं. दुःखेषु अनुद्विग्नः, सुखेषु विगतस्पृहा, वीत राग भय क्रोधा, ही सगळी लक्षणं जी आहेत हे प्रभुपादांमध्ये प्रकट झाले आपण पाहू शकतो. कसे प्रभुपाद स्थितप्रज्ञ होते बघा. प्रभुपादांनी खूप प्रयत्न केला बिझनेस करायचा, आणि बिझनेस करून पैसा मिळवायचा, जेणेकरून त्या पैशाचा वापर करून आपण अमेरिकेत जाऊन प्रचार करू शकू आणि आपल्या गुरुच्या वचनांची पूर्ती करू शकू. पण खूप ट्राय केला, पण प्रत्येक वेळी त्यांचा बिझनेस फेल होत गेला. आणि एक वेळ अशी आली की त्याचा सगळा बिझनेस लुटला गेला. आणि जेव्हा बिझनेस लुटला गेला, प्रभुपाद अजिबात उत्तेजित झाले नाहीत. प्रभुपादांना श्लोक आठवला भागवत मधला, यस्याहम अनुगृह्णामि हरिष्ये तद्धनय शनय, ततो धनम त्यजन्ति यस्य स्वजनाम दुःख दुःखिताम. यस्याहम अनुगृह्णामि, जर मला एखाद्यावर विशेष अनुग्रह करायचा असेल तर मी काय करतो? हरिष्येत धनयशनय, त्याचं मी धन काढून घेतो. ततो धनम त्यजंती यस्य, जर धन काढून घेतलं तर काय होईल? स्वजनाम दुःख दुःखिताम, सगळे नातेवाईक पण त्याच्याकडनं दूर जातात आणि तो एकटा उरतो, आणि त्याला माझा आश्रय घेण्याशिवाय दुसरं काही पर्याय उरत नाही. हा श्लोक प्रभुपादांनी आठवला आणि प्रभुपाद शांत झाले. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहून प्रभुपादांचं, की अमेरिकेत जायच्या आधी इस्कॉन स्थापन करत जे प्रभुपाद गृहस्थ होते, प्रभुपादांनी भगवद्गीतेवर कमेंट्री लिहिली होती.
आणि प्रभुपाद एक प्रकाशक शोधत होते, एक स्पॉन्सर शोधत होते, जो या भगवद्गीतेला प्रकाशित करू शकेल, स्पॉन्सर करून, जेणेकरून माझ्याकडे पैसे नाहीत प्रकाशित करण्यासाठी, जर एखाद्याने स्पॉन्सर केलं तर या गीता मी लोकांपर्यंत पोहोचू शकेन. आणि त्यांचा एक मित्र होता, तो मित्र चेन्नईला गेला होता. आणि चेन्नईला एक त्या काळात एक धनी व्यापारी, पण एक धार्मिक व्यक्ती, हिंदू धर्मातले धार्मिक व्यक्ती होते, डॉक्टर अलगप्पा. हे डॉक्टर अलगप्पा साऊथचे बिर्ला म्हणून ओळखले जायचे. जसे बिर्ला कृष्णाचे भक्त होते आणि भरपूर त्यांनी दान धर्म केला बिर्लांनी, तसे साऊथचे बिर्ला म्हणून ओळखले जायचे. आणि त्यांना जे कन्सेप्ट कळली त्यांच्या मित्राकडनं प्रबोधांच्या, त्यांना ते फार खुश झाले आणि ते म्हणले मला प्रबोधांना भेटायला बोलावं म्हणले. आणि प्रभुपाद कलकत्त्यावरनं चेन्नईला, घटना आहे साधारण 1952-53ची, तर ट्रेन होत्या पण फार स्लो ट्रेन चालायच्या. ऑलमोस्ट 50 तास 52 तास पण लागायचे कलकत्त्यावरून चेन्नईला पोहोचायला, जास्त 2-3 दिवस लागायचे. आणि प्रभुपाद पोचले, डॉक्टर अलगवाशी भेटले आणि कन्सेप्ट सगळे समजून सांगितली, काय कन्सेप्ट आहे, काय 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 सगळी समजून सांगितली सगळी. काही पानं दाखवली आपल्या पुस्तकातली लिहिलेल्या. आणि डॉक्टर अलगवा फार खुश झाले, म्हणले ठीक आहे, तुम्हाला किती कॉपीज पाहिजेत, मी स्पॉन्सर करतो म्हटले. प्रभुपाद म्हणजे स्टार्ट विथ द 5,000. 5,000 स्टार्ट करू. बरोबर ठीक आहे. अलगवा ठीक आहे, तुम्ही तुमचं लिखाण घेऊन या आणि 5,000 गीता इंग्लिशमधनं मी माझ्यातर्फे स्पॉन्सर, सगळा खर्च मी करतो. आणि प्रभुपाद गेले कलकत्त्याला. आणि कलकत्त्याला जायचोपर्यंत त्यांच्या बायकोनं त्या सगळ्या कागदपत्रांना रद्दीमध्ये घालून टाकलं होतं. आणि प्रभुपादांनी विचारलं बायकोला, कुठे आहेत ते कागदपत्र, ती गीता लिहिली कुठे आहे मी. बायको म्हणली माहित नाही. संपूर्ण घर शोधलं प्रभुपादांनी, त्यांना सापडलं नाही. आता एवढे कष्ट करून तात्पर्य लिहिलं प्रभुपादांनी, पण प्रभुपाद अजिबात, आणि ती गेली, हरवली. प्रभुपाद अजिबात उद्विग्न झाले नाहीत. प्रभुपादांना परत तो श्लोक आठवला, यस्याह मनोगंडामी हरिषेत धनेश नाही. सो दुःखामध्ये प्रभुपाद पूर्णपणे अनुद्विग्न होते. आता सुखात बघू आपण, की प्रभुपाद गेले अमेरिकेला. आणि अमेरिकेत गेल्याप्रमाणे परत इस्कॉन स्थापन केलं, शिष्य निर्माण झाले. आणि शिष्य बनल्यानंतर प्रभुपादांनी परत भगवद्गीतेची कमेंट्री लिहिली, स्वतः लिहून काढली. आणि कमेंट्री लिहिल्यानंतर आपल्या एका शिष्याला ब्रह्मानंद प्रभू विचारतोय की जरा प्रकाशक शोध, ही भगवद्गीता ॲज इट इज मला पब्लिश करायची आहे, प्रकाशक शोध. आणि ब्रह्मानंद प्रभू प्रकाशक शोधत होते, प्रत्येक ठिकाणी नकार मिळायचा, नाही नाही, इंडियन फिलॉसॉफी आम्हाला नाही पब्लिश करायची, नाही भगवद्गीता मला पब्लिश नाही करायची, नाही रिलिजियस पुस्तक मला पब्लिश नाही करायचं. असं करत करत अनेक अनेक शोधले, प्रत्येक ठिकाणी नकार यायचा, नकार यायचा, नकार यायचा. आणि ब्रह्मानंद प्रभू खूप निराश व्हायचे, की माझ्या गुरुची मी सेवा करू शकत नाहीये, काय हे, नकार येतोय, नकार येतोय, नकार येतोय. आणि प्रभुपाद पण म्हणायचे ट्राय करा अजून, माझी खूप इच्छा आहे. प्रभुपाद आसुसलेले होते, एका प्रकारे असं वाटतं की आसुसले प्रभुपाद. पण प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा, प्रयत्न करा म्हणायचे. असे अनेक 50 ते 60 प्रकाशकांना नकार आल्यानंतर शेवटचा गेला मॅकमिलन. आणि मॅकमिलन कंपनी जी आहे ती अमेरिकेतली खूप प्रसिद्ध कंपनी आहे, प्रसिद्ध प्रकाशक आहेत मॅकमिलन पब्लिशर्स. पण आलतू फालतू कोणतेही पुस्तक ते पब्लिश करत नाहीत. आणि जोपर्यंत त्यांना कुठलाही माल खपला असेल किंवा पुस्तक खपली जाते त्याची खात्री वाटत नाही, ते पुस्तकं छापत नाहीत. आणि तर भगवद्गीता एकतर त्यांच्या त्या सिस्टममध्ये नसतात सगळी पुस्तकं त्या प्रकारची. त्यांची सगळी ती स्टोरी बुक्स, कॉमिक बुक अशी पुस्तकं छापतात मॅकमिलन. आणि त्यात असं पुस्तक आलं गीता, आणि त्यात इंडियन फिलॉसॉफी, आणि त्यात खपलं जाईल का नाही, अजिबात गॅरंटी नाही. कारण इस्कॉन ते मोठं नव्हतं, इस्कॉन खूप छोटं होतं त्यावेळी, भक्त फार मोठे नव्हते. आणि पुस्तकं वितरण त्या चालू झालं नव्हतं. पुस्तक वितरणाचा जो इतिहास आपला इस्कॉनचा तो सुरू झाला नव्हता. तर भगवद्गीता छापायची. ब्रह्मानंद प्रभू ऑलरेडी 60 ठिकाण नकार आलाय, ह्याच्याकडे 100% नकार येणार. आणि ब्रह्मानंद प्रभू गेले, मॅकमिलनच्या एडिटरला भेटले, म्हणले आमच्याकडे पुस्तक आहे भगवद्गीता, ते मला छापायचं आहे, तुम्ही छापू शकाल का. ते म्हणले भगवद्गीता, ते भारतीय गीता. म्हणले हो. म्हणले संपूर्ण गीता आहे, 18 अध्याय. म्हणले हो, 18 अध्याय सगळं आहे. बस म्हणले, मनुस्क्रिप्ट घेऊन या, मी लगेच छापून टाकतो. म्हणले कसं काय, अच्छा त्या असाल तुम्ही. नाही म्हणले, आमच्या प्रकाशकाचं एक रेकॉर्ड आहे, प्रकाशनाचा रेकॉर्ड आहे, आम्ही सगळ्या टाईपची पुस्तकं छापलेली आहेत. आणि एकच टाईप बाकी होता, इंडियन फिलॉसॉफी. तुम्ही माझ्यापाशी आलात, आता मी कुठल्याही प्रकारे कुठलाही तर्कवितर्क न करता, कुठल्याही प्रकारे प्रूफ न करता डायरेक्ट आम्ही पब्लिश करू. आणि ब्रह्मानंद प्रभू एवढे एक्साइट झाले, आणि त्यांना वाटलं प्रभुपाद फार खुश होतील, की यस, इतक्या वेळा नकार येऊन फायनली एखादी गोष्ट मिळाली. आपल्याला कशी अवस्था होईल,
इतक्या ठिकाणी नोकरीला नकार मिळाला, एक नोकरी मिळाली आणि ती डायरेक्ट महिना 1 लाख पगाराची, महिना 10 लाख पगाराची मिळाली मला. वा, फायनली मिळाली. आपण एवढे एक्साइट होऊन जाऊ. परमानंद प्रबोधन गेले आणि सांगितलं की प्रभुपाद, ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ते झाली. मॅकमिलनने गीता पब्लिश करायचं ठरवलं आणि प्रभुपाद शांत होते. म्हणजे ठीक आहे, गीता नेऊन दे म्हणले त्यांना. मॅन्युस्क्रिप्ट नेऊन दे, बास, कोणताही चेहरा एक्सप्रेशन नाही. स्थितप्रज्ञ ह्याला म्हणतात, स्थितप्रज्ञ अवस्था. प्रभुपाद अमेरिकेत विमानानं प्रवास करत होते. भीती, वीतराग भय क्रोधा, रागापासून मुक्तता, भीती. प्रभुपाद प्रवास करतायत आणि विमान डगमगायला लागलं. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी विमानानं प्रवास केला असेल. एवढ्या उंचीवर गेलं विमान डगमगायला लागतं, किती भीती वाटते आपल्याला. बाप रे, आता काय होईल माझं. आणि अशा अवस्थेमध्ये किती नास्तिक मनुष्य असला तर तो नास्तिक राहू शकत नाही. त्याला भगवंताचा धावा करायच लागतो. सगळे विमानातली माणसं ओढू लागली, भगवंता वाचव, भगवंता वाचव, भगवंता वाचव, भगवंता वाचव, त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये. प्रभुपाद बसले ते विमानामध्ये, जप करत होते, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांचा सेवक होता, तो म्हटला प्रभुपाद विमान गडगडतंय. प्रभुपाद म्हणजे सो वाट, तर काय झालं, जप जप कर म्हणले. अजिबात चेहरा भीतीचं लवलेश नाही प्रभातांच्या, की विमान कोसळू शकतं. कोसळतं, कोसळलं. मी जप करतोय, भगवंता येईल. गॅरंटी प्रभातांना, किती खात्री आहे बघा. आणि उतरल्यावर कसं तरी तडफड तडफड त्या पायलटने विमान उतरवलं. आणि उतरल्यावर त्या शिष्याची पहिली प्रतिक्रिया प्रभुपाद जाणून घ्यायची की हे घटना घडल्यानंतर प्रभुपाद काय प्रतिक्रिया देत आहेत. प्रभुपाद उतरले विमानात, चालू लागले. आणि पहिलं वाक्य प्रभुपाद काय बोलतील हे घटना घडल्यानंतर, रेकॉर्ड करत होतं शिष्याला. प्रभुपाद अजिबात परिणाम नव्हता. म्हणले, सो हाऊ मच टाइम इट विल टेक टू गो टू टेम्पल. मंदिरात जायला किती वेळ लागेल. एवढंच वाक्य, कुठल्याही प्रकारे घडलं घडलं विचार पण नाही. ह्याला म्हणतात स्थितप्रज्ञ अवस्था. सो आपण भक्ती केल्यावर हळूहळू हळू त्या अवस्थेला आपण जातो की जाऊ शकतो. ओके. हम्म. प्रभुपाद लिहितात, मुनी म्हणजे काय. मुनी शब्द दर्शवतो की जो मानसिक तर्कवितर्कांसाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याविषयी आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. थोडक्यात मुनी म्हणजे असा व्यक्ती आहे जो कधीच कन्क्लुजनला येत नाही. प्रत्येक मुनीमध्ये गोंधळ असतो. एका म्हणचं कन्क्लुजन हे असतं, दुसरं ते असतं, दुसरं ते असतं. म्हणतो प्रक्षुब्ध असतो. प्रत्येक मुनीला वेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनीशी मतभेद दाखवू शकत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. महाभारत श्लोक आहे हा. तर्कोपतिष्ठा श्रुतयो विभिन्नान नासा ऋषी यस्य मतं न भिन्नम. अनेक तर्क आहेत, अनेक वेदांवरती भाष्य आहेत, अनेक कन्क्लुजन वेगवेगळी. मग खरं काय यातलं, त्यातलं खरं काय. सो पुढचं वाक्य सांगतं, धर्मस्य तत्त्वं निहितं गुहाय महाजनो येन गतः सुपंथा. धर्माचं गुहित कशामध्ये आहे, गुपित कशामध्ये आहे, महाजनांच्या पदचिन्हांचं अनुसरण करणं. महाजन येन गतः सुपंथा. आपल्या बळावरती आपण शास्त्र वाचायला गेलो, आपल्या बळावरती गीता वाचायला गेलो, तर कळणार नाही. जोपर्यंत प्रभुपद तात्पर्य आपल्या समोर येणार नाहीत आणि प्रभुपादांचं जीवनचरित्र आपल्या समोर येणार नाही, आपण पूर्णपणे भक्ती मार्गाचा गोंधळून जाऊ. अनेक वेळ कन्फ्युजन्स आहेत. भक्तीचे अनेक संप्रदाय आहेत, प्रत्येक अनेक मत आहेत भक्तीमध्ये पण. ह्याचं हे मत आहे, त्याचं ते मत आहे, त्याचं ते मत आहे. नक्की खरं काय. महाजनयन गतस्स पंथा. पण या ठिकाणी भगवंताने सांगितलेला स्थितधीर मुनी हा साधारण मुनीपेक्षा वेगळा आहे. स्थितधीर मुनी हा नेहमी कृष्ण भावनावेत असतो, कारण कलात्मक तर्कवितर्काचा त्याने पूर्णपणे त्याग केलेला असतो. तो केवळ भगवंताच्या आज्ञांचा स्वीकार करत असतो. म्हणजेच ज्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केली आहे व जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहेत या अंतिम निर्णयापर्यंत आलेला असतो, त्याला मुनी किंवा मनामध्ये दोष झालेला असे म्हणले जाते. वासुदेव सर्वमिती स महात्मासो दुर्लभा. असा पूर्णपणे कृष्ण भावना भवित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघाताने मुळीच क्षुब्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखांचा भगवंताची कृपा म्हणून स्वीकार करतो. सो आपण अजूनही भक्ती मार्गात असूनही त्रिविध तापांनी क्षुब्ध होत असू तर आपलं ओळखलं पाहिजे की आपण स्थित धीर स्थितीत आपण अजून पोहोचलेलो नाहीये.
त्याला वाटते की आपल्या गतजन्मातील कुकर्मांमुळे आपण केवळ आणखी त्रासाला लायक आहोत. तरी सुद्धा भगवंताच्या कृपेमुळे आपले कष्ट हे कमीत कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांना देतो. कारण त्याला वाटते की आपण त्या सुखाला अपात्र आहोत. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंताच्या कृपेमुळेच अशा सुखकर स्थितीत राहून आपण भगवंताची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. वास्तविक पाहता जो भक्त असतो त्याला जे रिॲक्शन मिळते हे त्या कर्माची नसते. कारण भक्ती मार्गात आल्यावर श्रद्धास्तरावरतीच भगवंत ओके श्रद्धास्त्र आल्यावरती भगवंत त्याचे कर्म काढून घेतात. प्रश्न आला एक श्लोक ठेवायची काय पद्धत आहे का? नंतर सांगेन मी सगळ्यात शेवटी. मला परत प्रश्न विचारा सगळ्यात शेवटी, आठवण करून द्या. तर भगवंत त्याची पापं काढून घेतात सगळी. आणि भक्ती मार्गामध्ये भगवंत हे पाहतात की आपल्या भक्ताला अजून तीव्र करायचं भक्ती मार्गामध्ये, ते भगवंत त्याच्याच कर्मातील टोकन रिॲक्शन त्याला देत असतात. आणि टोकन रिॲक्शन त्या जीवनामध्ये दुःखांच्या माध्यमातून आणि सुखाच्या माध्यमातून येत असते. पण त्याची भावना काय आहे? हे जे घडतंय हे माझ्या कर्मांमुळे घडतंय असा विचार करून जो भगवंतांना नमस्कार करतो आणि भगवंतांना नावं ठेवत नाही, तो व्यक्ती भगवत धामाचं पात्र आहे. ब्रह्मदेव म्हणतात, तत्तेनुकंपम सुशुभिक्षमाण भुंजान एवात्मकृतं विपाकम हृद्वाग्वपुर्भिर्विदधन् नमस्ते जीवेत ये मुक्तिपदे सदय भाग. तत्तेन अनुकंपम सुशुभिक्षमाणा भुंजान एव आत्मकृतम विपाकम. हे जे काही माझ्या जीवनामध्ये आले आहे हे माझ्या कर्मांचा परिणाम असा विचार करतो तो. पण त्याच्या कर्माचा परिणाम नसतो तो. तो दिलेला असतो भगवंतांनी. पण माझ्याच कर्माचा परिणाम असा विचार करून हृद वाग वपुर्भीर विदधान नमस्ते, तो भगवंतांना नमस्कार करतो हृदयाद्वारे, वाणीद्वारे आणि शरीराद्वारे भगवंतांना नमस्कार करतो. जीवेत ये मुक्तिपदे सदयावा. असा व्यक्ती मुक्ती प्राप्त करण्यास लायक आहे. जसा एखादा मुलगा आपल्या वडिलांची प्रॉपर्टी क्लेम करू शकतो वडिलांच्या जाण्यानंतर, तसा हा व्यक्ती भगवत धाम क्लेम करू शकतो. भगवत धामावर दावा तो सांगू शकतो. ओके. ओके. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंताच्या कृपेमुळे अशा सुखद परिस्थितीत आपण राहून आपण भगवंताची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंताच्या सेवेप्रत्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तो आसक्ती अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता गोष्टीचा स्वीकार करणे होय, आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रिय शक्तीचा अभाव होय. पण जो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तही नाही किंवा अनासक्त असत नाही, कारण त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित असते. यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा अपयश, कृष्ण भावना भाविक मनुष्य हा नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो. दृढ संकल्प काय आपल्या शिकायचं प्रभुपाद. परत परफेक्ट उदाहरण. किती फेल्युअर झाले प्रभुपादांना? घरनं सपोर्ट नाही, पैसा नाही, गुरुबंधूंची मदत नाही, त्यानंतर पुस्तकं खपत नाहीयेत, त्यानंतर वय म्हातारं आहे आणि गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. तिकीट द्यायला कोण तयार नाही. कशी तरी एक माताजी तयार झाली, स्मृती मोरारजी. तिचा मालवाहू जहाज. अमेरिकेत कोणाची ओळख नाहीये. अमेरिकन लोकांची मानसिकता काय माहित नाहीये. आणि प्रचार करायचा आहे, पण त्यात 2 हार्ट अटॅक आलाय. 2 वेळा हार्ट अटॅक आलाय. अशा अवस्थेत कसा प्रचार करणार? आपल्याला कोणी असं काय विचार करत असतं, सोडून देऊ ना, मी खूप प्रचार केला आणि भारतामध्ये खूप प्रयत्न केला प्रभुपादांनी प्रचार करायचा, पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही. स्वतः प्रभुपाद पुस्तक छापायचे, स्वतः लिहायचे, स्वतः छापायचे, स्वतः प्रूफ करायचे, स्वतःच वाटायचे आणि उन्हानं भोवळून खाली पडायचे. पण तरी पण भारतीय लोक त्याला स्वीकारत नव्हते. एक प्रयत्न केला, झाशीला करून बघितला, तोही भारतीय लोकांनी हाणून पाडला. कुठल्या प्रकारे उत्साह नाहीये, कुठल्या प्रकारे एन्करेजमेंट नाहीये. तरी प्रभुपाद अमेरिकेत चाललेत. इथं भारतात यश मिळत नाहीये आणि अमेरिकेत चालले प्रभुपाद. आणि अमेरिकेत कमी समस्या आल्या, तिथे कोणा सपोर्ट नाही. 1 महिना का घरात राहिले, पण काहीच करता आलं जास्त. मग दुसऱ्या भारतीय तिकडे शिफ्ट झाले, पण तो मायावादी निघाला, तो मदत करेना. स्वतः जागा घेतली,
एक डेव्हिड नावाच्या माणसावर लागले. त्या डेव्हिडनं नशेच्या आहारी जाऊन प्रभुपादांना छळायला चालू केलं. प्रभुपाद एक जागा त्यांनी पाहिली होती मंदिर म्हणून, आणि भारतातनं त्यांनी फंड्स मागितले. कोणी गॉडमध्ये मदत करायला तयार केली नाही. एक पद्मवत सिंघाने नावाचा व्यक्ती होता, व्यापारी होता, कृष्णभक्त. त्यांना मदत करायला तयार नसली. पण तो म्हटला, मला छोटं मंदिर नको, मला भव्य मंदिर बांधायचं आहे. बरोबर, ठीक आहे, बांधे भव्य मंदिर. पण पद्मपत सिंगांनी पण हात काढून घेतले आणि प्रभुपाद परत एकटे उरले. आणि अशा अवस्थेत टॉम्किन्स संस्कृत पार्कला जाऊन त्यांनी कीर्तन केलं. तिथनं भक्त आले, तिथनं हिप्पी लोक आले, आणि तिथनं प्रचार सुखरूत 11 वर्षात 108 मंदिरं, 6,000 शिष्य, आणि 40 रुपयावरनं 40,000 कोटीची प्रॉपर्टी. कशामुळे झालं? दृढ संकल्प. काय वाटेल ते उदे, यश येऊ दे अथवा अपयश येऊ दे, संकल्प मी सोडणार नाही. प्रभुपाद म्हणले, भगवंतांनी मला 2 वेळा परीक्षा पाहिली. एकदा सगळं काढून घेऊन, एकदा सगळं काही देऊन. दोन्ही अवस्थेमध्ये प्रभुपाद त्या स्थितीमध्ये होते. ओके. आता श्लोक क्रमांक 57, हा जो श्लोक आहे, हम्म, श्लोक क्रमांक 57, एक मिनिट. हा, श्लोक क्रमांक 57, 58, 59 हे जे श्लोक आहेत, हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय दुसरा प्रश्न आहे? अजून कोणता दुसरा प्रश्न चालला आहे? श्लोक क्रमांक मागच्या श्लोकामध्ये 54 मध्ये लक्षणं सांगितली. 2 लक्षणं आहेत: सगळ्या प्रकारच्या वासनेपासून मुक्त, इंद्रिय भोगापासून मुक्त, आणि दुसरा आहे आत्म्यात संतुष्ट होणं, दुःखानं अनुयुक्त न होणं, सुखानं हुरून न जाणं, आणि राग, भय आणि आसक्ती यांचा पूर्णपणे त्याग करणं. ही लक्षणं आहेत स्थितप्रज्ञ व्यक्तीची. दुसरा प्रश्न काय? किम स्थितप्रज्ञ किम प्रभाषेत, तो जगाशी कसं बोलतो? म्हणजे काय? कुठल्या भाषेत बोलतो म्हणजे काय? मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, कन्नड? नाही. कोणत्या भाषेत बोलतो याचा अर्थ आहे की तो जगाशी कसा व्यवहार करतो. आत्म्यात संतुष्ट होणे गोष्ट वेगळी. आपल्या आपल्यात एकट्या एकट्या तो ठीक आहे, आत्म्यात संतुष्ट आहे, तो एकटा आहे, आणि त्याच्याबद्दल कोणता इंद्रिय भोग नाही तरी तो संतुष्ट आहे, पण तो आत्म्यात आनंद घेतोय, तो भक्तीमध्ये आनंद घेतोय. त्यानंतर दुःख आलं तर फरक पडतो, त्या सुख आलं तर, पण त्याचं वैयक्तिक आहे सगळं. आत्तापर्यंत सगळं वैयक्तिक गोष्टी पाहिल्या, पण जगाशी तो व्यक्ती कसा डील करतो? तो असा विमजिकली डील करतो का त्याला एक स्पष्ट पद्धत असते डील करण्याच्या जगाशी? हे श्लोक क्रमांक 57 ते 60, 57, 58, 59. 57, 58 म्हणजे 2 श्लोक सांगतात आपला. ओके, बघा कसं करतो. यत सर्वत्र अनभिस्नेह, यत् तत् प्राप्त शुभाशुभम, नाभिनिंदन्ति न द्वेष्टी, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. काय अर्थ आहे श्लोकाचा? या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही, आणि जसं शुभ अशुभ प्राप्त गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करत नाही, तो पूर्णपणे ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला आहे. तो पूर्णपणे ज्ञानामध्ये स्थिर झाला. कसं जगाशी डील करतो? ना अभिनिंदंती ना द्वेष्टी. जगामध्ये एखादी भव्य गोष्ट पाहिली त्यानं, तर तो फार कोणाची स्तुती करायला जात नाही. आणि जगात एखादी वाईट गोष्ट पाहिली, की एखाद्या व्यक्तीमध्ये वाईट पाहिलं, तर निंदा करायला जात नाही. ना अभिनिंदंती न द्वेष्टी. या जगात घडणाऱ्या कुठल्याही चांगल्या आणि वाईट घटनांबद्दल तो जास्त कौतुक किंवा जास्त नावं ठेवायला जगाला जात नाही. तो ज्ञानामध्ये स्थिर होतो. काय ज्ञान आहे? की प्रत्येक गोष्ट भगवंताच्या कृपेनं होत आहे, भगवंताच्या इच्छेनं होत आहे. या जगातलं कोणतंच पान भगवंताच्या इच्छेशिवाय हलवू शकत नाही. तर एखाद्या व्यक्तीचं फार कौतुक करण्यात अर्थ नाही, कारण त्याच्या माध्यमातून ती कृपा प्रकट झाली भगवंताची. आणि एखाद्याचं फार नावं ठेवण्याचा अर्थ नाही आहे, कारण का अल्टिमेटली घटना घडावी ही भगवंताचीच इच्छा आहे, असा विचार करून त्या गोष्टीशी तो व्यवहार करतो. समत्वानं तो व्यवहार करतो. हा आहे किम प्रभाषेत, तो कसा बोलतो, हा या शब्दाचा अर्थ आहे, किम प्रभाषेत. ओके. या भौतिक जगतामध्ये नेहमी काही ना काही उलथापालथ होतच असते.
आणि अशी उलथापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते. जो अशा भौतिक उलथापालथीमुळे क्षुब्ध होत नाही किंवा जो अशुभ अशुभ गोष्टीपासून निर्विकार राहतो, तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर झालेला आहे असे जाणावे. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते, कारण जग हे द्वंद्वानं पूर्णपणे भरलेलं आहे. पण जो कृष्ण भावनेत स्थिर झाला आहे, तो शुभाशुभ गोष्टीपासून विचलित होत नाही, कारण त्याचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्ण संबंध असतो. अशा कृष्ण भावनेमुळे एखादा मनुष्य दिव्य स्तरावर आरूढ होतो. यालाच समाधी असे म्हणले जाते. यालाच समाधी असे म्हणले जाते. ओके. तर हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर होतं? किम प्रभाषेत. ठीक आहे. जास्त निंदाही करत नाही आणि जास्त स्तुती करायला जात नाही. ती कथा आपण ऐकली असेल लहानपणी, की किंवा इस्कॉनमध्ये आपण ऐकलं असेल. एक व्यक्ती होता, जाता त्याला एक बैल मिळाला आणि जसा बैल मिळाला लोक काय म्हणले, वा वा वा, छान झालं छान झालं, बैल मिळाला बैल मिळाला, खूप छान झालं खूप छान झालं. ए सॉरी, घोडा मिळाला घोडा मिळाला. तर लोक म्हणले, अरे वा वा वा, छान झालं, तुला घोडा मिळाला घोडा मिळाला, खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे. काही दिवसांनी काय झालं, तो घोडा पळून गेला. परत लोक म्हणले, अरे वाईट झालं वाईट झालं वाईट झालं, घोडा मिळाला पण तो घोडा पळून गेला. तो व्यक्ती काय म्हटला, ठीक आहे ना, बघू काय होतं पुढं. पहिला घोडा मिळाला तो उत्साह झाला जास्त, ठीक आहे बघू काय होतं पुढं म्हणला. जास्त उत्साहाची गरज नाहीये. पुढे वाईट घटना घडली, ठीक आहे बघू काय होतं पुढं. काही वेळा काय झालं, तो घोडा गेला का घोडीला घेऊन आला. सुपुरी एक होता तर दोघं झाली, घोडा आणि घोडी दोघं झाली. परत लोक म्हणली, अरे भारी बरं झालं घोडा गेला होता ते. तर तो एकाचे दोन घोडे तुम्हाला झाले. तो चांगलं आलं चांगलं चांगलं, तो म्हणा ठीक आहे हरकत नाही, बघू पुढे काय होतं. एवढा विचार करायची गरज त्या गोष्टीचा. मग त्याचा मुलगा त्या घोड्यावरनं दौड मारत होता आणि त्या घोड्यावरनं पडला तो, आणि काय झालं, त्याचा हात मोडला. परत लोक म्हणले, अरे वाईट झालं वाईट झालं वाईट झालं वाईट झालं वाईट झालं, हात मोडला. तो म्हणला हरकत नाही, बघू पुढे काय होतं. परत ज्या राज्यात तो राहत होता त्या राज्याचं दुसऱ्या राज्याशी युद्ध होणार होतं आणि युद्धामध्ये सैनिकांची गरज होती. आणि सैनिकांची गरज होती त्यामुळे राजानं आदेश दिला की गावात जे कोणी तरुण आहे त्यांनी सगळ्यांनी सैन्यामध्ये भरती व्हावं. पण झालं काय, ह्याचा हात मोडला होता ह्याच्या मुलाचा. आणि हात मोडलेला असल्यामुळे हात मोडका व्यक्ती सैन्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. पण बाकी सगळ्या तरुणांना सैन्यामध्ये जावं लागलं, पण ह्याचा मात्र हात मोडलेला असल्यामुळं ह्याला सैन्यात घेतलं नाही. आणि सगळं म्हटलं, अरे बरं झालं हात मोडलायचा, सैन्यात जायला मिळालं नाही. तर बघा, चांगलं वाईट चांगलं वाईट चांगलं वाईट, हा व्यक्ती स्थिर आहे. एक्झॅक्टली असंच कृष्ण भावनावान व्यक्ती किंवा स्थितप्रज्ञ व्यक्ती जगाशी डील करतो. तर किम प्रभाषेत. आता पुढचा प्रश्न काय आहे, किम आसीत, तो कसा बसतो. बसतो म्हणजे काय सांगितलं मी मगाशी, बसतोचा अर्थ काय, नोट्स मध्ये लिहिले का बघा तुम्ही. बसतो म्हणजे काय. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा. सभी भक्त मंडळी. हम्म. बसतो म्हणजे ज्यावेळेस त्याच्या समोर कोणतेही इंद्रिय भोग येतात तेव्हा तो त्याचे म्हणजे कसा त्याच्यापासून दूर राहतो. तो कसा इंद्रिय भोगापासून दूर होतो. एक्झॅक्टली. हम्म. अनासक्त होतो. हा हा. हम्म. अनासक्त राहतो. येस 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 येस. हम्म. ओके. सो तोच अर्थ सांगितलाय, तोच ती गोष्ट सांगितली आहे. त्या प्रश्न उत्तर दिलंय श्लोक क्रमांक 58 मध्ये. काय सांगितलंय, यदा संहर्ते चायं कुर्मांगानिव सर्वशः इंद्रियार्थेभ्यास तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. कासव कुर्मांगाणी, कासवाकडे गुण आहे, आपले हात पाय आणि डोकं त्या आतमध्ये घेऊ शकतं. त्याचा अर्थ काय, की ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याचप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर असतो. थोडक्यात काय, त्यासमोर इंद्रिय भोग येतो त्यावेळी तो आपल्या इंद्रियांना पूर्णपणे काढून घेतो, आणि जेव्हा कृष्ण सेवा येते तो इंद्रियांना ओपन करतो. त्यावेळी तो बाहेर जातो आणि बाहेरचे हॉटेल्स पाहतो, तो डोळे आणि कान आणि जिभेला बंद करतो. आणि जेव्हा गोविंदा हॉटेलमध्ये येतो, जुहूमध्ये किंवा चौपाटीमध्ये किंवा गोवर्धन मध्ये, त्यावेळी तो इंद्रियांना मोकळं सोडतो.
बाहेरचे पोस्टर्स पाहतो, होर्डिंग्स पाहतो, तो इंद्रिय काढून घेतो, डोळे बंद करतो. पण ज्यावेळी भगवंताच्या मंदिरामध्ये येतो आणि भगवंताचं दर्शन घेतो, तर डोळे उघडतो, कान उघडतो, कथा ऐकतो. हा याचा अर्थ आहे. कुर्मांगानिव सर्वशः. म्हणून बघा, तुम्ही हिंदू मंदिरामध्ये बरेचदा तुम्ही कासव पाहिला असेल मंदिराच्या बाहेर. पाहिलं का सगळ्यांनी कासव? हो हा, त्या हो कासवाचा अर्थ हा आहे. ते कासव का असतं त्याचा अर्थ हा आहे की मंदिराच्या आत प्रवेश करताना इंद्रियान उघडा आणि भगवंतांना बघा. आपण काय करतो? भगवंतासमोर गेल्यावर डोळे बंद करतो आणि बाहेर उघडतो डोळे. भगवंतासमोर कान बंद करतो आणि बाहेर गाडी लागलं कान उघडतो आपण. पण उलटा आहे. आत उघडा आणि त्यांना बघा. बार बार देखो, हजार बार देखो, यही तो देखने की चीज है. आणि बाहेर गेल्यावर बंद करा त्याला. तर माणसं तिथे उलटा करतात. पण आपण कासवासारखं झालं पाहिजे. तिथं उघडा इंद्रिय आणि बाहेर जगात इंद्रिय काढून ठेवून अलिप्तपणे राहायचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याला म्हणतात किम आसीत, तो कसा बसतो. ओके. कोणताही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो. सो कोण शिष्य होण्यास पात्र, कोण गुरु होण्यास पात्र आहे? आपण उद्देश आपण शिकणार आहोत हा श्लोक. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिह्वा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान विषहेत धीरा सर्वापि मां पृथ्वीम शिष्येत. जो वाचा, मन, क्रोध, जिव्हा आणि पोट आणि उपस्थ म्हणजे आपलं लिंग, या 5 आवेगांना की 6 आवेगांना पूर्णपणे कंट्रोल करू शकतो, तो जगामध्ये शिष्य बनवण्यास लायक आहे, तो गुरु होण्यास लायक आहे. सर्वा अभिमान पृथ्वींचे शिष्य, सगळ्या जगामध्ये तो शिष्य बनवू शकतो. पण दुसरा इंद्रिय भोगी आहे, तो कधीच दुसऱ्याला आपला शिष्य बनवू शकत नाही. तो स्वतः कधीही गुरु होऊ शकत नाही. परंतु अधिकतर लोक इंद्रियांचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो, या प्रश्नाचे उत्तर हेच आहे. इंद्रियाची तुलना विषारी सापांशी केली आहे. त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करायचे असते. योगी किंवा गारुड्याने योग्य भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्व इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असलं पाहिजे. तो आपल्या इंद्रिया स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळीक कधीच देत नाही. शास्त्रामध्ये अनेक असे आदेश आहेत व त्यापैकी काही सकारात्मक आहेत तर काही नकारात्मक आहेत. जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रियतृप्तीवर बंधन घालत नाही व या सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करीत नाही, तोपर्यंत कृष्ण भगवान दृढपणे स्थिर होऊ शकत नाही. या ठिकाणी उल्लेखलेलं कासवाचं उदाहरण सर्वोत्तम आहे. कासव कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते आणि विशिष्ट कार्यांच्या वेळी इंद्रियांना प्रकट करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावना व्यक्ती इंद्रिय ही भगवंताच्या सेवेसाठी उपयोगात आणली जातात 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 नाही तर ते आवरले जातात. या ठिकाणी आपल्या संतुष्टीकरता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे. इंद्रिय आवरून घेण्याच्या कासवाच्या उदाहरणावर आपले इंद्रिय सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शवण्यात आले आहे. ओके. तर अशा प्रकारे तो किम आसीत, कसा बसतो. आता अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न रेंगाळत चाललाय. बापरे, किम आसीत, कासवाप्रमाणे? कासवाप्रमाणे इंद्रिय काढून घ्यायची आहेत? कसे शक्य आहे? कारण का एखादी गोष्ट करायची नाही म्हणलं की मन काय म्हणतं, जास्त करा. आपण ठरवलं आजपासनं गोड खायचं नाही, बास फार वजन वाढत चाललंय, अजिबात गोड पदार्थ हात लावायचा नाही. तर भगवंताच्या कृपेनं काय होतं, त्या दिवशी भरपूर गोड पदार्थ बनतात. आणि मग चला एक खाऊया, एक खाऊया थोडासा. एक खाल्ल्यानं काय होते, मग टेस्ट फार छान आहे, अजून एक खाऊया. अजून एक खाऊन बघितला. मग अरे सगळे खात आहेत, मला खायला प्रॉब्लेम आहे, तिसरा खाऊया. असं करत करत निघून जातं. किंवा कधी आपण डोळे म्हणतो नाही 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 खायचंय, समजा विचार आपण ठरलं बास, वाईट गोष्टीचा विचार करायचा नाही बास आजपासनं. ओके. डोळे बंद करून नाही विचार करायचा, त्या मुलीचा विचार नाही करायचा, त्या मुलाचा विचार नाही करायचा, त्या मुलीचा विचार नाही करायचा, त्या मुलाचा विचार नाही करायचा. असं करून काय होतं, आपण जास्त विचार करतो. त्या हिरोईनचा विचार नाही करायचा, त्या हिरोचा विचार नाही करायचा. असं केलं आपण जास्त विचार करतो आणि जास्त खाली जातो मिळतो.
सो इंद्रिय नियमन करायचा प्रयत्न केला तर इंद्रिय असे दाबले जातात. आणि दाबले गेलं काय होतं, एखादं दाबलं आपण तर रिॲक्शन उलटी येते ना. खाडकन ढकलतो आपल्याला. आपण भिंतीला दाबलं तर भिंत आपल्याला ढकलते न्यूटनच्या नियमानुसार, तर आपण जास्त मागं येतो. सो आपण कृत्रिमपणे इंद्रियांना दाबायचा प्रयत्न केला तर इंद्रिय कधीच नियंत्रणात होणार नाही, ते उलटे जास्त ढकलतील आणि जास्त इंद्रिय भोग व्यक्त करेल. तर त्याला उपाय काय, कसं हा इंद्रिय संयमन करायचं, आणि त्याला उत्तर भगवंत देतात श्लोक क्रमांक 59 मध्ये. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. हो अर्जुना, हे शक्य नाहीये. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियाविषयीबद्दलची गोडी राहतेच, आतमध्ये गोडी असतेच. परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. तो कधीही सोडू शकेल या गोष्टी, खालच्या गोष्टी, ज्यावेळी त्याला कुठल्या तरी गोष्टीमध्ये उच्च आनंद मिळेल. जेव्हा वरचा आनंद मिळाला की खालचा आनंद ऑटोमॅटिक सोडून जातो. जसं ज्यावेळी समुद्रामध्ये छोट्या मोठ्या लाटा असतात, पण छोट्या मोठ्या लाटांच्या वरती एक मोठी लाट आली की त्या छोट्या मोठ्या लाटा ऑटोमॅटिक दाबल्या जातात. सो त्याचप्रमाणे आपल्या छोट्या मोठ्या इच्छा ज्या आहेत, आपण जर भक्तीमध्ये आनंद घेऊ शकलो, भक्ती रसाचं आस्वादन करू शकलो, तर भक्ती रस एवढा मधुर आहे, एवढा गोड आहे की सहजगत्या खालचे विषय जे आहेत, खालचे रस जे आहेत ते सुटून जातात. हे प्रभुपाद अमेरिकेत गेले, प्रभुपादाने पहिल्या अजिबात हिप्पी लोकांना सांगितले नॉनव्हेज सोडा, दारू सोडा, गांजा सोडा, फू सोडा, सेक्स करणं सोडा, अजिबात सांगितलं नाही. प्रभुपादाने फक्त त्यांना म्युझिकची आवड होती, त्या म्युझिकच्या आवडला डवटेल केलं कीर्तनामध्ये. तुला म्युझिक आवडतं ना, चला हरे कृष्ण कीर्तन करू आपण. संस्कृत शिकायचं ना, संस्कृतमध्ये गीता शिकू आपण. असं करत करत प्रसाद खायला घालून 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 त्या प्रसादाची एवढी चव लावली त्यांना की त्यांच्या लोअर टेस्ट ॲटोमॅटिक निघून गेल्या. आता मला पण स्वतःला कांदा लसण खायची खूप आवड आहे. माझी आवडती भाजी होती कांदा बटाटा रस्सा. ज्या ज्यावेळी माझ्या ऑफिसमधून घरी जायचो मी सांगलीला, माझ्या आईला माहीत असायचं आणि तुझा रस्सा करून ठेवायची आणि मी आसुसलेलं असायचो खायला. पण ज्यावेळी इस्कॉन सोडलं गेलो, आमच्या गुरुने सांगितलं कांदा खायचा नाही, लसूण खायचं नाही. मी म्हटलं प्रभूजी का, शाकाहारी आहे. मांसाहारी मान्य करतो, खायचं नाही, पाप आहे त्यामध्ये. कांदा तर शाकाहारी आहे आणि कांद्याचे केवढे बेनिफिट्स आहेत. कांद्यामुळं हे होतं, कांद्यामुळं ते होतं, मला सायन्स सगळं माहित होतं ते. ते म्हणले कांदा आणि लसूण तामसिक भाज्या आहेत. जर भक्तीमध्ये प्रगती करायची असेल त्या गोष्टी सोडाव्या लागतील. चहा कॉफी सोडावे लागेल, त्यात नशा असते. या गोष्टी आपल्या भक्तिमय मार्गाला थोडं हळू करतात, त्याला मागं खेचतात. त्या सोडलं तर उत्तम, प्रगती खूप वेगानं होते. आणि मग प्रसाद खायला लागलो. तसा प्रसाद खायला लागलो तर प्रसाद एवढा स्वादिष्ट आहे, एवढा स्वादिष्ट आहे, त्यात कांदा लसूण नसतो, हे कळत पण नाही. हे कांदा लसूण पूर्वी खायचो आणि तो आवडायचा आणि तो खायची गरज आहे. सहज त्या प्रसादची चव लागली, कांदा लसूण सुटून गेलं. हरे चव लागली, ऑटोमॅटिक या गोष्टी खायची इच्छा निर्माण झाली नाही. हे भगवंत सांगतायत की हायर टेस्ट मिळाली की ऑटोमॅटिक लोअर टेस्ट निघून जाते. ही भक्ती टेस्ट प्रभुपाद शिष्याने मिळाली आणि प्रभुपाद शिष्याने सगळ्या लोअर टेस्ट निघून गेल्या. येस वृषाली माताजी, काय प्रश्न आहे तुमचा? जी प्रभूजी, हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. सर्व भक्तांना दंडवत प्रणाम. प्रभूजी, जसं की तुम्ही आता सांगितलं की प्रसाद खाऊन म्हणजे आपली जीभ जो असा इंद्रिय आहे की त्याला कंट्रोल करणं फार कठीण हम्म, आहे. हम्म, बाकीच्या इंद्रिय तरी समजा भगवंताची कथा ऐकून किंवा भगवंताला स्मरण करून हे हम्म, डोळ्याने पाहून हम्म. थोडं हे आहे. पण जिभेला जसं की भगवंताचा प्रसाद खाऊन असं नाही का होणार की आपण भगवंताला दाखवून हा झाला हा प्रसाद, मग तोही भगवत प्रसादाच्या खाली आपण इंद्रिय तृप्तीच करत आहोत नव्हते. थँक्यू व्हेरी मच हा प्रश्न विचारल्याबद्दल. बरोबर आहे, एका प्रकारे बरोबर आहे, इंद्रिय तृप्तीच आहे. सो आयडियली कृष्ण भक्त कोण आहे? जो भगवंतांना अर्पण करून प्रसाद खातो तो कृष्ण भक्त नाहीये. जो भगवंताच्या आनंदासाठी अन्न बनवतो तो कृष्ण भक्त आहे.
सो कृष्ण प्रसाद बनवताना बनवण्याची भावना काय पाहिजे? हे मी बनवतोय भगवंताच्या इंद्रिय तृप्तीसाठी, भगवंताच्या आनंदासाठी, आणि त्यानं जे काय उष्ट सोडलंय ते उष्ट मी खातोय, ही आपली भावना असली पाहिजे. हे हायएस्ट स्टँडर्ड आहे. एका विमानामध्ये एक भक्त बसला होता आणि त्याला एअर होस्टेसनं विचारलं की तुम्हाला काय पाहिजे का? तो म्हणला, नाही, मी कृष्ण भक्तांना कंठिमा दाखवली. ते म्हणले, हा मला माहिती आहे तुम्ही भगवंतांना अर्पण करून अन्न खाता ना. तो म्हणला, नाही. तुम्ही, नाही, मला माहिती आहे, मी स्कंदमध्ये गेले, तुम्ही भगवंतांना अर्पण करून अन्न खाता. तो म्हणला, नाही, आम्ही केवळ भगवंतांना अर्पण करून अन्न खात नाही, आम्ही भगवंतांच्या आनंदासाठी अन्न अर्पण करतो, आणि त्याने ते खाल्ल्यानंतर त्याचे उष्ट म्हणून आम्ही ग्रहण करतो. तर ही भावना असेल तर तो खरा प्रसाद झाला. पण हरकत नाही, आपल्या भगवंताने काय सूट दिले आहेत. तुला इंद्रियभोग करायचा आहे ना, करा. पण ते जे अन्न तुम्ही जरी स्वतःच्या भोगासाठी बनवलं आणि मला अर्पण केलं, तर निदान निदान त्यातलं पाप मी काढून घेतो. कारण जे काय आपण भगवंताला अर्पण करतो, भगवंतामध्ये आपण आता त्या स्तरावर पोहोचलेलं नाही आहे, पण आपली जेन्युइन डिझायर आहे. आत्ता मला पाणीपुरी खायची इच्छा होतीये, मी काय केलं, पाणीपुरी बनवली आणि भोग दाखवला भगवंतांना पाणीपुरीचा. त्यांना आवडते नाही, आपण विचार नाही केला, पण मला खायची आहे ना, चला मी त्यांना अर्पण करतो आणि खाऊन टाकतो. ही गोष्ट हायएस्ट नाहीये, सर्वोच्च नाही, पण इट्स अ गुड स्टार्टिंग. इथनं आपण स्टार्ट करू शकतो. आणि तो आपण अन्न खाल्लं, ॲटलिस्ट त्यात पाप नाही आहे. आणि पाप नसलं तर पापाची रिएक्शन येत नाही. आणि पापाची रिएक्शन न आल्यामुळं आपलं थोडं शुद्धीकरण होतं येतं. आणि शुद्धीकरण झालं, पुढच्या वेळी आपण अन्न बनवू, आपली भावना थोडी कमी होते की मला भोगायचं नाही आहे, हे मला अर्पण करायचं आहे. अशी हळूहळू हळूहळू शुद्धीकरण होत होत एक वेळ अशी भावना आपली येईल की हा, मी केवळ आणि केवळ भगवंताच्या संतुष्टाचं अन्न बनवते आहे, त्याचं रिटर्न मला मिळेल अथवा न मिळेल मला फरक पडत नाही. मिळालं तर उत्तम, नाही मिळालं तर ओके, कारण त्यांना मी संतुष्ट केलेलं आहे. सो आपण आत्ता इंद्रदृष्टी खातोय ना, हरकत नाही, पण ऍटलिस्ट बॅकअप द आपल्याला माहिती पाहिजे की मला या स्टेजवर यायचं आहे. ही भावना आपल्या मनामध्ये असेल तर भगवंत आपली सेवा स्वीकारतात आणि आपलं शुद्धीकरण करतात. त्या अन्नाद्वारे आपण प्रगती आपली होते. सो बेटर अर्पण न करण्यापेक्षा इंद्रदृष्टिकोना भगवंत अर्पण केलं खाल्लं केव्हाही चांगलं. तिथं सुरुवात करूया आणि हळूहळू आपलं स्टँडर्ड वाढवूया. लगेच हायस्ट स्टँडर्डला आपण जाऊ शकत नाही. जसं आपण जप करतो, जपाचा हायस्ट स्टँडर्ड काय आहे? कोणताही अपराध रहित जप शक्य करणं आपलं. आता अपराध रहित जप 100% हरे कृष्ण ऐकतो का आपण? नाही, आपलं मन भरकट असतं जगभर, अजूनही होतं. कोणताही इंद्रभोगाचा विचार मनामध्ये येता कामा नये जप करता. असं होतं कधी? भरपूर विचार मनामध्ये येतात इंद्रभोगाचे. पण ह्याचा अर्थ आपण प्रयत्नच करायचा असा आहे का? नाही, जप करत राहा, करत राहा. एक वेळ अशी येईल तुम्ही त्या स्तरावर पोचाल. ब्रह्मचारी, ब्रह्मचारीची व्याख्या काय आहे? कर्मणा मनसा वाचा सर्वावस्था सर्वदा सर्वत्र मैथुन त्याग ब्रह्मचर्य प्रचक्षते. कर्माद्वारे, ऍक्टिव्हिटीद्वारे, मनसा माइंडद्वारे, वाचेद्वारे मैथुन त्यागो, सेक्स लाईफचा त्याग करणं. सोपं आहे का एवढं? बॉडीली ठीक आहे, सोडलंय आम्ही सगळ्यांनी. माइंड फार अवघड. आज आम्ही हे कपडे घालून बाहेर जाऊन चुकीचे पोस्टर पाहतो, आमच्यामध्ये चुकीचे विचार येतात. पण ज्ञानाद्वारे, गुरूंनी सांगितलं आज्ञेद्वारे, शास्त्राच्या आधाराद्वारे आणि भक्ती आधाराद्वारे आम्ही रिफ्रेन करतो त्याला की नाही नाही, हे मला करायचं नाही, ह्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत. पण मनामध्ये विचार येतातच. सो हायएस्ट स्टँडला आपण पण नाही आहोत, आम्ही नाही आहोत. पण जर ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही असं का? नाही करायचं, हळूहळू होऊन तिथे स्टँडला जायचं आहे. हायएस्ट गृहस्थ कोण आहे? जो फक्त महिन्यामध्ये एकदाच काम वासना भोगतो, ते प्रजनन क्रियेसाठी. सोपं आहे का हे? फार अवघड आहे. सो हे हायएस्ट स्टँडर्ड आहे. पण निदान आपण आपल्या पत्नीशी, आपल्या पतीशी तर एकनिष्ठ राहूया. ऍटलिस्ट त्याला सोडून बाहेर करायला नको. आणि मग हळूहळू त्यामध्ये आपण नियंत्रित करायचा प्रयत्न करूया. इथनं सुरुवात करूया. इथं सुरुवात करून हायएस्ट स्टँडर्डचा आपण प्रयत्न करूया. हा विचार आपला असला पाहिजे. ओके ओके माताजी. जी प्रभू. जी जी प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. ओके ओके. सो इतर मार्ग जे आहेत त्या मार्गामध्ये ही हायएस्ट टेस्ट नसते. फक्त भक्ती मार्गामध्येच ही हायर टेस्ट माणसाला मिळते. पण भक्तियोगी हा समाजात राहूनही सहजगत्या इंद्रिय नियंत्रित करू शकतो. ह्याच्या विरुद्ध महान महान ऋषीमुनी इंद्रिय नियंत्रित करण्यासाठी हिमालयात जाऊन तपस्या करतात. पण छोट्याशा भोगामुळे त्यांचं पतन होऊ शकतं. आपल्याकडे अनेक उदाहरण आहेत. विश्वामित्र मुनी 80,000 वर्ष तपस्या केली, पण
नुसत्या मेनकेच्या पायाचे पैंजण ऐकले आणि सगळी दाबली गेली, वासना परत उफाळून आली. त्या मेनकेच्या मागे लागले, पकडलं मेनकेला, लग्न केलं मेनकेबरोबर. आणि त्या मेनकेपासून त्यांचा पुढचा मुलगा निर्माण झाला, भरत महाराज. त्यानंतर परत तपस्येला बसले. परत त्यावेळी इंद्रानं अप्सरा पाठवायचा प्रयत्न केला, जाऊन टाकलं, राग क्रोध आला आणि जाऊन टाकायचा प्रयत्न केला. सो क्रोधाच्या आहारी गेले, परत सगळं तपोवन घालून बसले. मग परत तपस्या करायला बसले. मग हा आला कोण, त्रिशंकू आला. आणि त्रिशंकूला आल्यावर त्याचा इगो जागृत झाला, इगोच्या आहारी गेले. की वशिष्ठ ऋषी म्हटले नाही पाठवणार स्वर्गात तुला. ते म्हणतात नाही मी तुला पाठव स्वर्गात. आपलं सगळं तपोबल वापरून त्या स्वर्गात पाठवायचा प्रयत्न केला. नाही शक्य म्हटल्यावर नवीन स्वर्ग तयार केलं त्यासाठी. आणि तो त्रिशंकू लटकून बसला मध्ये, सगळं तपोबल संपलं. असं करत 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 प्रत्येक वेळी त्यांचं पतन होतंय. का? हायर टेस्ट नाहीये. जरा जरी लोअर टेस्ट आली की लगेच डिस्ट्रॉय होतंय. पण नरनारायण सुद्धा तपस्या करतायत. नरनारायण प्रत्येक भगवंत आहेत. इंद्राला अप्सरा पाठवली, ठीक आहे, तिलोत्तमा नावाची. तिला बघितलं भगवंतांनी, आणि भगवंतांनी आपल्या मांडीतनं एक अप्सरा काढली, उर्वशी. म्हणजे इंद्रा तुला गिफ्ट माझ्याकडनं. आणि तिला बघितलं इंद्रानं, इंद्र मोहित झाला. पण भगवंतावर किंचितही परिणाम झाला नाही. बघा, कारण का भगवंत उच्च रसामध्ये आहेत. हरिदास ठाकूर, हरिदास ठाकूर जप करत होते आणि 3 दिवस सलग त्या वेश्येनं प्रयत्न केला सिड्यूस करायचा, मोहित करायचा हरिदास ठाकूरांना. एकट्या अंधार रात्री एकटे व्यक्ती, तरुण स्त्री, कमी कपडे घातलेली स्त्री, किती सहजगत्या शक्य आहे आजच्या पुरुषाला. पण हरिदास ठाकूरांना जपात एवढा आनंद आहे की त्या बाईकडे बघत पण नाही. ते उलट त्या बाईला करुणा देण्यासाठी थांबले देते. ते केव्हा तुम्ही बोलत म्हणून ती बाई भक्त बनावी, ती वेश्या भक्त बनावी म्हणून तिथे थांबले. तर अशा प्रकारे हा उच्च रस आपल्याला लोअर रसापासनं वर घेऊन जातो. ओके, म्हणून मंदिरात जेव्हा आपण भरभरून प्रसाद खाल्ला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये. विशेषतः मंदिरात गेल्यावर कचकून खाल्ला प्रसाद की बाहेर आपण लोकल ट्रेनच्या पाशी जाऊ, की हॉटेल्स बघू बाहेर, आणि त्या हॉटेलमध्ये चमचमीत पदार्थ बघू. ते बघून आपल्याला वाटतं म्हणजे हे काय, मी खाल्ले मंदिरात छान, हे काय पदार्थ, अजिबात घेणार नाही. ही भावना आपल्या मनामध्ये आली पाहिजे. एवढा डान्स केला पाहिजे कीर्तनामध्ये आपण. जे क्लब दिसत डान्स करणार का थिल्लर गाडी लागतील, त्यात पाय फिरकायला लागतील, गणपती धडधाड डीजे वाले लागतील, त्या आपलं पाय फिरकायला लागतील. मला वाटलं कसला फालतू डान्स आहे, अरे आम्ही काय नाचतोय मंदिरामध्ये, काय कीर्तन केलंय आम्ही. सो अशा प्रकारे हायरार्कीज आपण डेव्हलप केली पाहिजे भक्तीमध्ये. ओके, आता भगवंत एक धोका सांगतायत की जर हायर टेस्ट नसेल आणि आपण कृत्रिमपणे करायचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं. तो श्लोक क्रमांक 60 मध्ये सांगितलेला आहे. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः. काय म्हणतात भगवंत? यततो अपि कौन्तेय पुरुषस्य अपश्चितः विपश्चितः. विपश्चिता म्हणजे विवेकबुद्धी. कितीही विवेकबुद्धी ठेवून कंट्रोल करायचा प्रयत्न केला, इंद्रियाणी प्रमाथीनी हरती प्रसभम मनः. एक जरी इंद्रिय भोगावर आकर्षित झालं तर ते एक इंद्रिय माणसाला पूर्णपणे खाली आदळवू शकतं. इंद्रियाणी प्रमाथीनी, एक जर इंद्रिय बिघडलं. इंद्रिय इतकी प्रबळ आहे, उच्छृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेग पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. आणि सगळ्यात सुंदर एक्झाम्पल काय आहे? अजामिलचं. अजामिल, आपण जर भागवत वाचलं 6वा स्कंद तर अजामिलचे गुण ऐकले आपण तर बाप रे, ते गुण ऐकून वाटले की आपण अत्यंत थर्ड क्लास आहोत. एवढे गुण अजामिलकडे होते. फक्त एक दृश्य पाहिलं जंगलामध्ये, आणि असं नाही की त्याला ते दृश्य पाहिलं त्याला काही ज्ञान आठवलं नाही, की आपण ऐकलंय सगळं हे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. बघा वासना किती भयानक असते. ठीक आहे, कितीही ऐकलं आपण, पण ती वासना खूप स्ट्रॉंग आहे, ती खेचून घेते माणसाला. दुर्दैवानं पाहतो आपण आज इस्कॉनच्या भक्तांची मुलं सुद्धा लव जिहादमध्ये अडकलेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे खूप. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भक्तांच्या मुलं लव जिहादमध्ये अडकलेत. वसईला घडल्या घटना आहेत. 16 माळा काढणारे नवरा बायको इनिशिएटेड मुलं
इनिशिएटेड डिवोटी परमपूज्य राधा महाराजांकडनं. घरात पूर्ण भक्तिमय वातावरण. पण पोरगी मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली, हट्टून मुस्लिम मुलाशी लग्न केलं आणि लव जिहादमध्ये अडकून पडली. असलं मुस्लिम बनवलं त्या माणसानं आणि हलाला केला. खूप छळलं. हे घडलेले प्रकार, भक्ताचे घडले प्रकार आहेत. घरी एवढं ऐकलं तरी पण इंद्रिय आणि प्रमाथीने स्वतः प्रॅक्टिस केली नाही भक्तीची. स्वतः प्रॅक्टिस लागलं, हायर टेस्ट मिळाली नाही. हायर टेस्ट न मिळाल्यामुळं इंद्रिय आणि प्रमाथीने हरती प्रसम्मा. स्वभागवत श्लोक येतो अजय बाबतीमध्ये, स्तंभ्यम आत्मनात्मानं यावत् सत्वं यथाश्रुतं न शिशाक समाधातुं मनो मदन वेपितम. ज्या अजामध्ये दृश्य पाहिलं, एक शूद्र स्त्री, एक शूद्र व्यक्ती एका वेश्येला आलिंगन देतोय, चुंबन घेतोय, संयम आत्मनात्मानं, त्यानं विचार केला पूर्णपणे की नाही नाही, हे करणं चुकीचं आहे, हे बघणं चुकीचं आहे. यावत सत्व यथाश्रुतम, सगळं जे काय शास्त्र ऐकलं त्याचा आठवायचा प्रयत्न केला. यावत यथाश्रुतम, यावत सत्वम, पण न शशाक समाधातुम मनो मदन वेपितम. त्या मनावरती कामदेवाचे एवढे बाण झाले होते, आघात घुसले होते की त्याच्या पुढं हे ज्ञान फिकं पडलं आणि हा अजामिल वेश्येचा संग करून खाली कोसळला. बघा, म्हणून म्हणले इंद्रियानी प्रमाथीनी हरती प्रसवम मनः. असे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत जे इंद्रियांवर विजय मिळवायचा प्रयत्न करीत आहेत. येस विशाली माताजी. प्रभूजी, जसं की तुम्ही सांगितलं की आपल्याला कुठलाही इंद्रिय खाली आदळू शकतो. हा. तर हा, तर मला सांगा की आता आपण हे जीभ जीभ जे आहे त्याला कंट्रोल करणं फार मुश्किल आहे हो. माझ्यासाठी तर. मग हा आपल्याला कसा आदळू शकतो आणि काय होऊ शकतं आपल्या आयुष्यात? जीभ कशी खाली आता आणू शकते? हा बघ, हा, ती काय करू शकते म्हणजे आपल्या हा, भक्ती मार्गातून? मस्त कांदा भजी तळतायत बाजूला आणि मागची टेस्ट आहे पावसाळ्यात थंडीमध्ये कांदा भजी खायची. खवंग वास येतोय. कोण बघत नाही मला, जरी गळ्यात कंठी माळ घातली, कोण बघते मला इथं? आहे का बघा मला कोणी इथं? चला, मस्त जाऊ कांदा भजी खाऊ. आणि कांदा भजी खाल्ली, मायेनं घेतला प्रवेश आतमध्ये. त्या मायेनं जागा निर्माण केली, आपली टेस्ट घातली. गोष्ट तेवढ्यावर थांबत नाही. पुढचे श्लोक पाहणार आपण, ध्याय तो विषयात बसा, पुढचे श्लोक पाहणार आपण. कसं होतं, कशामुळे होतं. ती खाली जाऊ, अजून खायची इच्छा निर्माण होती. ते एन्जॉय केली की काय गोष्ट निघून जात नाही, वासना वाढते. मग आता कांदा भाजी खाल्ली, आता चिकन पण खाऊया, आता मटण पण खाऊया, आता अजून चहा पण पिऊया. असं करत करत करत, जसं तर लोकल ट्रेनमध्ये असतं ना, 3 लोक बसले असतात, चौथा म्हणतो जरा सर तिकडं, म्हणतो टेकतो बस, थोडं अजून सर तिकडं म्हणतो, अजून सर म्हणतो, असं करत करत आत घुसतो आणि तिकडचा म्हणून बाहेर. अशी माया घुसते आतमध्ये छोट्याशा गोष्टीतनं आणि खेचून बाहेर काढून टाकतात. कधी भक्ती सुटून जाते कळत पण नाही. ठीक आहे, ही अशी अवस्था आपली होते. सो एक पण इंद्रिय डेंजरस आहे. ओके, प्रत्येक इंद्रिय बघून त्या लावायचा प्रयत्न केला पाहिजे आपण. ओके. ओके, ठीक आहे माधवी. प्रभूजी, याच्यापासून बचाव कसा करायचा आपण? काय हा, सतर्कता? म्हणून फक्त प्रसाद खायचा. कुठलंही अन्न कोणी विचारचं कुठनं आलं हे, हे प्रसाद आहे का, हे भक्ताने बनवलं आहे का. फक्त प्रसाद ग्रहण करणं आणि इंद्रिय भोग करायचं कंट्रोल करणं, की मला मंदिरात जाऊ दे पहिला. मला भोग करायचा ना, मला मंदिरात जाऊ दे. मंदिरात पाहिजे तेवढा भोग करा. खायचा ना प्रसाद, खायचा. वडापाव खायची इच्छा आहे ना, बाहेरचा खाणार नाही, मंदिरात वडापाव खाईन. तो अफोर्ड आहे देवाला. मला पिझ्झा खायचा ना, बाहेरचा खाणार नाही मी, भक्ताने मला पिझ्झा खाईन. तर कांदा लसूण नाही आहे, तो देवाला अफोर्ड आहे, तो खाईन. तिथं बघून घ्या. तिथं बघून संतुष्ट झालं की बाहेरची भोग करायची इच्छा होत नाही ऑटोमॅटिक. मंदिरातला पिझ्झा का चढ झाला की बाहेर पिझ्झा दिसला का वाटत पण, रे हा पिझ्झा काय म्हणले. मंदिरातला देवाला अर्पण केला पिझ्झा खाल्लाय भक्ताने बनवलेला, हे काय याच्यामध्ये. म्हणून तर ब्रह्मचार्याला अन्नमध्ये पाठी दिली जाते ना. ब्रह्मचार्याला एकच इंद्रिय भोगला आहे, कुठला, खाणं. सदर एखादी पार्टी ब्रह्मचार्य दिली जाते का, खा, थोडं खाऊन घ्या. हे खाल्लं तुम्ही संतुष्ट राहाल, तुम्ही भटकणार नाही, इंद्रियभोगाकडे भटकणार नाही. सो भक्तिमय भोग करून घ्यायचा जास्तीत जास्त. मग बाकीचा भोग करायची ऑटोमॅटिक इच्छा होणारच नाही. डान्स करायचा ना, अगदी हृदय उघडून डान्स करा कीर्तनामध्ये. ओके, घा मिस तो पर्यंत अंग दुखेच डान्स करा. बाकी कशा काही पडणार नाही. फिरायला जायचं ना, भरपूर यात्रा करा. वृंदावनला जावा, मायापूरला जावा, जगन्नाथपुरला, इस्कॉनला फिरायला काय ठेवणे का आपल्याला, भरपूर तीर्थस्थळ भारतामध्ये आहेत. फिरून घ्या सगळी. तिथं फिरल्यावर मग कोणी म्हटलं चल मुंबईला
नैनिताल फिरायला आहे, नैनितालमध्ये काय बघायचं आहे, आम्ही हरिद्वार ऋषिकेश बघणार आहे, नैनिताल काय आहेत, असे आपल्या मनावर होते, आपण त्या गोष्टीकडं आकर्षित होत नाही. खरं आहे प्रभूजी. हम्म. येस, सुप्रिया माताजी, प्रश्न आहे. वृषाली माताजी हरे कुठे कृष्ण आहे? प्रभूजी. वृषाली माताजी हरे म्हटलं. जी हरे जी कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. बरं. प्रभूजी, जसं की आता सांगितलं पिझ्झा वगैरे जसं प्रसाद दाखवून आपण घरी बनवू शकतो, मी तसंच करते. परंतु काय होतं की आता पिझ्झाचे ज्यावेळेस आपण सॉसेस आणतो त्यावेळेस वाचतो तर प्रत्येक पिझ्झाचा कोणताही सॉस असा नाहीये की त्याच्यामध्ये समजा कांदा आणि लसण याची पेस्ट वगैरे असते, मग ते कसं नाही यूज करू शकत नाही ना नाही प्रभूजी? नाही, तो सॉस जरी वापरायचा नाही. वाचलं तो सॉस वापरायचा नाही पिझ्झामध्ये. नाही का? तसलं काही वापरायचं नाही, बाहेर कुठल्याही ह्याच्यात कांदा सुद्धा वापरायचं नाही. सॉस वापरायचं एक टोमॅटोचं, एक विदाउट अनियन गार्लिकचं मिळतं, केचपचं एक मिळतं विदाउट अनियन गार्लिकचं. आमच्या मध्ये तेच वापरतात सॉस म्हणून. हा हा हा, ते फक्त तेवढं मिळतं वापरू शकतो, त्याची. बाकी कुठलाही सॉस आमच्या पिझ्झात नसतो इकडच्या मंदिरातल्या. कारण तुझं म्हणणं बरं आहे, तर कांदा पेस्ट असतेच बाहेरच्या पिझ्झामध्ये, बाहेरच्या त्या सॉसेसमध्ये. सो ते सॉस आणायचेच नाहीत कुठल्याही प्रकारे. पिझ्झा म्हणजे अगदी तो हॉटेलमधला झाला तसा झाला पाहिजे काय नाही. पिझ्झा म्हणजे अल्टिमेटली आहे काय, तो बेस आहे ते चपाती असते, चपातीवर सजवायचा आणि थोडं भाजून खायचं, एवढं फक्त प्रकार आहे, वेगळं काहीच नाही त्यामध्ये. ठीक आहे. सो भलेही थोडा कमी चवीचं लागेल, पण तसल्या कुठल्या गोष्टी वापरणार नाही. सो शरणागती लक्षण काय भक्तीच्या, की अनुकूल संकल्प प्रतिकूल वर्जन, म्हणजे भक्तीला प्रतिकूल आहे ते मी करणार नाही, भले काही टेस्टी असेल, नाही करणार मी ते. हे माझ्या भक्तीला प्रतिकूल आहे, कांदा खाणं, लसूण खाणं. आणि आपण दीक्षित असं आपला आणि गळ्यात कंठीमाचा अपराध ठरतो. कंठीमाळा घालून तुला माहिती आहे खायचं नाही तर आपण खाल्लं, तो अपराध ठरतो, मग त्याची रिॲक्शन खूप हेवी असते मग. ओके. ओके प्रभूजी, धन्यवाद. येस मंगेश प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हां बोला. प्रगती बोलते. हां बोला. मला असा प्रश्न आहे की आपण कधी कधी कामानिमित्त बाहेर जातो हम्म. आणि आपण भगवान प्रभूंना प्रसाद दाखवलेला नेऊ शकत नाही आणि बरोबर. बऱ्याच वेळानंतर आपल्याला प्रसाद ग्रहण करायचा. अशा काळामध्ये आपण समजा बाहेरचा विदाऊट ओनियन गार्लिक जे असेल तर प्रसाद ग्रहण केला तर चालू शकेल, पण तो भगवानना म्हणजे दाखवलेला नसणार ना बाहेर हे बघा आपल्याला. आता, आपल्यापर्यंत पूर्ण, आता आम्ही इस्कॉनमध्ये यात्रा करतो, आपण आपण काय करतो यात्रा करताना, आज इस्कॉनचे भक्त प्रत्येक गावात आहेत, प्रत्येक शहरामध्ये आहेत. असं कोणतेही बेसिक शहर आहेत इस्कॉनचे भक्त नाही आहेत, इस्कॉनचं सेंटर नाही, असं कोणतेही बेसिक छोटे टाउन नाही. अगदी आपल्या पालघरमध्ये बघितलं, प्रत्येक गावामध्ये इस्कॉन सेंटर झालेलं आहे, प्रत्येक प्रॅक्टिकली. सो ट्रेनमध्ये जाताना आजकाल फॅसिलिटी आहेत प्रवास करताना. आणि आजकाल असे काही भक्त आहेत, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये देऊ शकतो मी, जे तुम्हाला स्टेशनवरती प्रसाद पोहोचू शकतात. नागपूर सगळ्या ठिकाणी, पुण्या सगळ्या ठिकाणी प्रोफेशनल बिझनेसमॅन आहेत, डिवोटी बिझनेसमॅन आहेत, जे प्रॉपर प्रसाद बनवतात, भगवान अर्पण करतात, प्रसाद ट्रेनमध्ये पोहोचवतात, पैसे घेतात, हरकत नाही, बिझनेस करतात पण हरकत नाही, त्यांना पैसे मिळतात, त्याचा धंदा चालतो आणि लोकांना प्रसाद पण मिळतो. या सोयी आजकाल उपलब्ध आहेत, आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, भरपूर ड्राय प्रसाद आपण घेऊन जाऊ शकतो, जो ड्राय 2-3 दिवस खराब होणार नाही. सो भूक लागली तर म्हणजे ड्राय खाऊन राहू शकतो, बिस्किट असतील घरा बनवलेली, किंवा चिवडा असेल, किंवा लाडू असतील, हे टिकतात बराच काळ. ठेपले असतील, ठेपले 7 दिवस टिकतात बनवले की. सो मी कुठेही मायापूरच्या ठिकाणी जायचं, लांबचा प्रवास करायचा, ठेपले घेऊन जातो आपण. ठेपले 2-3 दिवस, 4-5 आरामात टिकतात ठेपले, आणि ते खाऊन आपण राहू शकतो. पण अगदीच आपात स्थिती आहे की मी जर खाल्लं नाही तर मी जगू शकणार नाही, की मला आजारी पडेल, की माझी सेवा मी करू शकणार नाही, अशी अवस्था आली असेल, तर त्या अवस्थेमध्ये हॉटेलमध्ये जाऊन जैन थाळी मागवायची आणि त्या जैन थाळीला मनातून अर्पण करायचं भगवंताला, आणि ते खाऊ शकतो आपण. पण ते सगळ्यात शेवटचा ऑप्शन असला पाहिजे. त्याचा गैरवापर करता का म्हणे, अरे हा प्रभूने अलाव केले हॉटेलमध्ये जाऊन जैन थाळी घेऊन, सगळे माझ्याकडे प्रसाद मिळतोय मला, थोडा वेळ संयम धरला तर मला प्रसाद मिळू शकेल, अशी स्थिती आहे, तर ते अवॉइड करायचं. पण ते मिळणं शक्य नाहीये. किंवा फळं खाऊ शकतो, फळाला काय प्रॉब्लेम नाही, फळं घ्यायची आणि ती मला त्यामध्ये भगवान अर्पण करायची आणि खाऊ शकतो आपण ती. दूध पिऊ शकतो. पर्याय आहेत आपल्याकडे भरपूर, आपण भारतामध्ये राहतो आहे, भारतात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे. रशियन कंट्रीजमध्ये तर बीफ मिळतं फक्त, सायबेरियामध्ये तर नॉनव्हेज काय मिळतं तिथं, तिथं लोक भक्ती करतात हे सगळं सोडून, तर आपण का होणार मग. तर त्या गोष्टी आपण अगदी आपात धर्म असेल तरच त्या गोष्टी करायच्या, हॉटेलमध्ये जाऊन विदाउट कांद्याचा जैन एखादा पदार्थ घ्यायचा आणि तो अर्पण करून खाऊन टाकायचा. ओके. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. ओके. तर
हम्म. प्रभुपादांनी हरे असं कृष्णा प्रभूजी. येस बोला. प्रभूजी, मला एक प्रश्न होता. हम्म. म्हणजे ते निंदा करण्यासारखं नाहीये, पण एक प्रश्न होता की वारकरी संप्रदायामध्ये ना हम्म. एक भक्त होते, हम्म. जे खूप महान भक्त होते. त्यांचं नाव सावता माळी आहे वाटतं, हा, माहिती आहे ना, माहिती आहे संत. ना. तर ते पण म्हणजे त्यांचं जे फार्मिंगचं होतं ना, हम्म. शेतकरी होते ते. हम्म. तर तेव्हा त्यांच्याकडून ग्रहण व्हायचं ना, कांदा आणि कांदा लसणाचं. कांदा मुळा माझी अख्खी विठाई होते गाणं ना त्यांचं. हा. कांदा मुळा म्हणजे अख्खी अवघी विठाई माझी. ओके. तर त्यांची भक्तीची लेवल खूप वेगळीच आहे ना. तर हा. त्यांच्या याच्यामध्ये अडखळी नसतील आले, भक्ती कमी होत ती असेल असं प्रभूजी काय? कसं आहे, कृष्ण हे पर्सनल गॉड आहेत. हा. प्रत्येकाचं मागचं जीवन आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. बरोबर. त्या सगळ्या स्पेसिफिक केस आहेत. हम्म. सावतामाळी स्पेसिफिक आहे. सावतामाळी खूप महान भक्त होता, तो महान आचार्य होता. तो हो. अवतरित झालेला होता लोकांना भक्तीचं दान दान करण्यासाठी. तो हा सामान्य हा. नाही आपल्यासारखा. म्हणजे त्यांना पार्षद म्हणू शकतात ना आपण? ते पार्षद टाईपच होते, सगळे संत पार्षद टाईप होते. हा हा. आणि त्याची परिस्थिती अशी होती की तो ज्या घरात जन्माला आला हा. त्या घरात कांदा उगवत होते. बरोबर. पण तो एवढा महान भक्त होता, तो जो काय कांदा आहे तो कुठल्या बरं असा तेवढा भगवंताला अर्पण करत होता. हम्म. आता सगळं काही भगवंताचं आहे ना. बरोबर. तो एखाद्या प्रेमानं अर्पण केलं कांदा भगवंतांना आणि भगवंताने ठर मला घ्यायचं आहे ते, हम्म. आणि त्याचा भाव शुद्ध आहे एकदम, हा. तो नियमाच्या पलीकडे गेलाय, किंवा ओके. त्याच्या मनात असं काही भाव नाहीये की अरे कांदा खाणं चुकीचं आहे, लसूण चुकीचं आहे, त्याला माहित पण नाहीये. हम्म. आणि त्याने अत्यंत प्रेमानं भक्तिमानं अर्पण केले तर भगवंत का स्वीकारणार आहेत? ते स्वीकारतील. हो. हा, पण याचा अर्थ आपण त्याचा गैरफायदा घेता कामा नाही. आपल्याला गुरुने सांगितलं. नाही नाही. हा, हा. आपल्या गुरुचा आपला आदेश आहे. आणि बरोबर. शेवटी भगवंताची संतुष्टी कधी होईल, गुरु संतुष्ट होईल. हा. आणि आपल्या गुरुचा आपला आदेश काय ते खायचं नाही. हो हो. आपण त्यांच्या पदचिन्हांचं पालन केलं पाहिजे. आपण जसं उदाहरण धर्मव्याध नावाचा भेटतो. धर्मव्याध हा तर खाटीक होता. अच्छा. आणि खाटीक असून सुद्धा तो एवढा महान भक्त होता की सगळ्या मोठ्या मोठ्या योगांपेक्षा त्याची अनुभूती जास्त होती. पण काय करा, रोज मांस कापायचा आणि विकायचा मांस. हा, ऐकलंय मी. हा, पण त्याच्या मागचं लय वेगळं होतं. एका हा. विशिष्ट गुन्ह्यामुळं त्याला त्या व्याधाचं जीवन मिळालं होतं, त्याला त्या खटका जीवन मिळालं होतं. बरोबर. तो काय साधू होते इच्छेनं ना करत आधी? स्वेच्छेनं करत नव्हता. हा. त्याला ते बघा जीवन मिळालं होतं आणि ते अनभिज्ञ होता तो, आणि त्या प्रकारे तो करत होता त्या गोष्टी. करेक्ट आहे. ओके. हो प्रभूजी. येस माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हम्म. प्रभूजी, व्यवसायात्मिका बुद्धीचं थोडं अर्थ सांगा मला. मी मागच्या वेळेस नव्हते, ऍबसेंट होते. व्यवसायिकात्मिका बुद्धी म्हणजे व्यवसायिकाप्रमाणे बुद्धी असली पाहिजे. रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही ऐकू शकता, मी सांगितलं आहे की एका व्यापाऱ्याचं लक्ष कुठं असतं, प्रॉफिट मिळवण्यावरती. जसं व्यापाऱ्याचं लक्ष प्रॉफिट मिळवण्यावरती असतं, 24 तास एखादा व्यापारी कसा प्रॉफिट वाढवतो आणि कसा प्रॉफिट वाढवण्याचा विचार करतो, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला भक्ती करायची असेल त्यांना व्यावसायिकाप्रमाणे दृढ असलं पाहिजे. त्याचं लक्ष पूर्णपणे भक्तीवर असलं पाहिजे. प्रत्येक क्षणी विचार केला पाहिजे कसं मी भक्तीमध्ये प्रगती करीन. हा विचार, हा संकल्प त्याचा असला पाहिजे. जसा व्यापारी संकल्प असतो की प्रॉफिट, पद्मेव एकमेव ऑप्शन प्रॉफिट, एकमेव ध्येय प्रॉफिट, तसंच आपलं दृढ संकल्प असला पाहिजे. पण लेचे पेचे पडता कामा नये. बहुशाखा आपल्या असता कामा नयेत. भक्ती पण करायची आहे, इंद्रिय भोग पण करायचं आहे, हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे. ध्येय जीवनाचं फिक्स आहे, भगवत धामात जाणं, भक्ती करणं, बस. हा, ते करण्यासाठी लग्न करणं आवश्यक आहे, ते करण्यासाठी संसार करणं आवश्यक आहे, ते करण्यासाठी पैसा करणं आवश्यक आहे. तो उद्देश काय पैशाचा? भक्ती. संसाराचा उद्देश भक्ती, मुलं जन्माला घालणं भक्ती, ऑफिसमध्ये काम करणं भक्ती, स्वयंपाक करणं भक्ती. ह्याला म्हणतात व्यवसायात्मक बुद्धी. ओके. जी जी. प्रभूजी, योग म्हणजे मी असं ऐकलं होतं की योग हा शब्द म्हणजे भगवंताला जोडणे. बरोबर. तर तुम्ही मागच्या वेळेस योगाची काय ते अर्थ थोडा वेगळाच सांगितला होता. मी तर सांगितलं नाही, परत भगवान सांगितलंय. समत्वम योग उच्यते योगस्थ कुर कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजया सिद्ध असिद्ध समभूत्वा समत्वम योग उच्यते. हा भगवंताचा अर्थ आहे, माझा अर्थ नाहीये. भगवंत म्हणतात सिद्ध आणि असिद्धात समत्व दाखवणं म्हणजेच योग. आणि तो योग, ती समता, जोपर्यंत भगवंताला आपण जोडलं जाणार ते होऊ शक्य आहे का म्हणा? आपण भगवंताला जोडलं गेलो तरच ते होऊ शक्य आहे ना, की आपण भगवंताला जोडलं गेल्यावर जे काय चांगलं मिळेल, ओके, ते भगवंताच्या कृपेने मिळालं. वाईट मिळेल, ते भगवंताच्या कृपेने मिळालं. आपण ऍडजस्ट सम होऊन जातो.
सो इनडायरेक्टली भगवंताने ते सांगितलंय की माझे जोडा, म्हणजे आठवत तुम्ही समोर बघा. हा म्हणजे योगाचा अर्थ तोच आहे की भगवंताला जोडणे. हो, भगवंताला जोडणी. धन्यवाद प्रभूजी. ओके, तोच अर्थ भगवंताने वेगळ्या प्रकारे सांगितलं की समत्वाला या. सो माझ्या जोडल्या समत्वाला येऊ शकेल तुम्ही. ओके. ओके. हम्म. ओके. तर बघा, एक सुंदर श्लोक कोट केला तात्पर्यामध्ये यमुनाचार्यांचा. यमुनाचार्य रामाचार्यांचे गुरु आहेत. यद्वदी मम चेत कृष्ण पदारविंदे नवनवरस सध्या उद्दितम रंतुमासेत तदवधी बत नारी संगमे स्मर्यमाने भवति मुख विकार सुष्ठनिष्ठवाना. बघा, माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलामध्ये रममाण झाल्यापासून आणि नित्य नवीन दिव्याचं रसाचे आस्वादन करत असल्यापासून जेव्हा पण मी एखाद्या स्त्रीबरोबर लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तत्काळ माझे मुख विकाराने भरून त्या विचारावर मी थुंकतो. बघा, हे आचार्य आहेत, ह्यांच्यामध्ये पण विचार येतोय स्त्रीबरोबर एन्जॉय करायचा. फक्त फरक काय आहे, हे थुंकतायत त्या विचारावरती. आणि आपल्यामध्ये विचार काय करतो आपण त्याला गिळतो. आपल्यासारखी व्यक्ती आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. सामान्य लोकांमध्ये इंद्रिय भोगाचा विचार आपण त्याला गिळून टाकतो, पण त्याला अधिक अधिक गिळायचा प्रयत्न करतो. आणि महान संत विचार आल्यावर थुंकून देतात. सो विचार येत असतात त्यांच्या मनात सुद्धा. ओके, पण त्याला ते संयमित करतात, नियंत्रण करतात. कृष्ण भावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआप नाहीशी होते. आपोआप नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक भागवल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे. महाराज अंबरीश यांचे मन किंवा कृष्ण भावनेमध्येच रममाण झाल्याने त्यांनी महान योगी दुर्वासा मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता. सवय मन कृष्ण पदारविंदय वाचांस वैकुंठ गुणानुवर्णने. ओके, सो दोन श्लोकात पाहिला आपण की कोणत्या गोष्टी इंद्रिय नियमन करताना बाधा आणतात. भगवंतांनी सांगितला श्लोक क्रमांक 58 मध्ये की कासवाप्रमाणे असा स्थितप्रज्ञ व्यक्ती जगामध्ये बसतो, थोडक्यात जगाशी इंद्रिय भोगाला डील करतो, इंद्रिय भोगाला स्वतः काढून घेतो. अर्जुन म्हटला कसं शक्य आहे, तर हायर टेस्टनं. आणि हायर टेस्ट नसेल तर एक जर इंद्रिय घडलं, इंद्रिय एवढी स्ट्रॉंग आहेत की ती कितीही विवेकानं विचार केला तरी खाली माणसाला खिचतात. आणि मग भगवंत सोल्युशन देत आहेत की एक्झॅक्टली हायर टेस्ट कशी प्राप्त करायची. आता हा पहिला डायरेक्ट भक्तीचा श्लोक या अध्यायातला आहे. डायरेक्ट कृष्ण भक्ती श्लोक भगवंत सांगत आहेत, तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परा वशे हि तस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्याचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये युक्त आसीत मत्परा माझ्यामध्ये स्थित करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असं म्हणले आहे. जोपर्यंत कृष्ण भावनेमध्ये बुद्धी स्थिर होणार नाही तोपर्यंत कोणीही इंद्रिय संयमन करू शकणार नाही, कोणीही स्थितप्रज्ञ होऊ शकणार नाही. कोणासमोर इंद्रिय भोगला तर तो गोंधळून जाणार, तो विचलित होणारच, किती महान योगी असेल, किती महान ज्ञानी असेल. माझ्या भक्तीशिवाय पर्याय नाही असं भगवंत इथं सांगत आहेत. आणि परत प्रभुपादांनी कोट केलेत अंबरीश महाराज की कसे अंबरीश महाराज सगळी इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावली. सवय मन कृष्ण पदारविंद, मनाचा वापर भगवंताच्या चरणांचं स्मरण करण्यासाठी. वाचावसी वैकुंठ गुणानुवर्णने, जिभेचा वापर भगवंताचं गुणगान करण्यासाठी. करो हात हरेर मंदिर मार्जनादिशो, हाताचा वापर भगवंताचं मंदिर झाडण्यामध्ये आणि इतर गोष्टी करण्यामध्ये, इतर सेवा करण्यामध्ये. श्रुती कान अच्युत सत कथोदय, कानाचा वापर फक्त कथा ऐकण्यासाठी भगवंताच्या. मुकुंद लिंगालय दर्शना दृश्य, डोळ्याचा वापर कशासाठी, फक्त भगवंताचा सुंदर विग्रह पाहण्यासाठी. तद्भृत्य गात्र स्पर्शांग संगवाग, त्वचेचा वापर स्पर्शाचा वापर भगवत भक्तांना मिठी मारण्यासाठी. सो आपण जे हातात हात घालून डान्स करतो, एका प्रकारे हा स्पर्श जो आहे, हा स्पर्शाचा वापर भगवत सेवेत लावला आपण, भक्तांना स्पर्श करणं, भक्तांना मिठी मारणं. घ्राणम च तत्पाद सरोज सौरभे, नाकाचा वापर जे पायात तुळशी आहे त्या तुळशीचा वास घेण्यासाठी. श्रीमद तुलस्याम रसनम अर्पिता, जिभेचा वापर तुळशीचा रस ग्रहण करण्यासाठी. पाय हरे क्षेत्र पदानुसरपणे, पायाचा वापर तीर्थक्षेत्र फिरण्यासाठी. शिरो ऋषिकेश पदाभिवंदने,
डोक्याचा वापर फक्त पाया पडण्यासाठी भगवंताच्या. कामम तर दास्य न तर काम कामया. इच्छा काय आहे? भोग. फक्त दास्य, भगवंताचं दास्य न तू काम कामया. आणि यदुत्तम श्लोक जनाशयार्थी, फक्त भगवंताच्या भक्तांशी मैत्री. फक्त भगवंताच्या भक्तांचा आश्रय. उत्तम श्लोक जन म्हणजे उत्तम श्लोक भगवंत, जन म्हणजे भक्त, त्यांचा आश्रय घेण्यामध्येच रती. अशा प्रकारे अंबरीश महाराज वागले आणि म्हणून त्याची इंद्रिय पूर्णपणे संयमित झाली. ते जगात राजा होते आणि दुर्वासा ऋषी होते, पण दुर्वासा उत्तेजित झाले. अंबरीश महाराज कुठल्याही प्रकारे एक राजा असून, एक गृहस्थ असून उत्तेजित झाले नाहीत. सर्व प्रकारे इंद्रिय मत आराहा. सो लास्ट पॅरेग्राफमध्ये प्रभुपाद लिहितात, या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीश महाराज जीवनावरून दर्शवण्यात आले आहे. मतपर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान महान आचार्य श्री बलदेव विद्यापीठ सांगतात, मदभक्ती प्रभावेन सर्वेंद्रिय विजयपूर्विका स्वात्मदृष्टी सुलेभिता भाव. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच केवळ इंद्रियांचे पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे. काही वेळा अग्नीचे उदाहरणही दिले जाते. ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो, त्याचप्रमाणे योग्याच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. योगसूत्र सुद्धा शून्याचे नाही तर श्री विष्णूंचे ध्यान करण्यास सांगते. तथाकथित योगी जो विष्णू स्तरावर नसणाऱ्या कोणत्याही गोष्टी ध्यान करतात, ते केवळ अभ्यासपूर्ण अशा गोष्टींचे व्यर्थपणे ध्यान करत असतात आणि आपला वेळ निव्वळ वाया घालवतात. आपण भगवंतावर आसक्त होऊन कृष्ण भावना झाले पाहिजे. वास्तुयोगाचा हाच अंतिम उद्देश आहे. सो अनेक मार्ग आहेत. ब्रह्मकुमारी, हा कुमारी, ते कुमारी. ते कशावर ध्यान लावतात? लाल दिव्यावर ध्यान लावतात. काही लोक ज्योतीवर ध्यान लावतात. काही लोक अजून कशावर ध्यान लावतात. प्रपात काय म्हणतात? हे सगळं ध्यान बकवास आहे. हे सगळं ध्यान आभासी आहे. ध्यान लावायचं असतं, एकाच गोष्ट लावायचं आहे, भगवंतावरती आणि भगवंताच्या सेवेवरती. असा व्यक्ती पूर्णपणे स्थितप्रज्ञ आहे. तो हा सेक्शन भगवंताने बंद केला कुठं? की स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा बनतो? केवळ आणि केवळ भक्ती करून आणि सगळ्या इंद्रियांना भगवंताच्या सेवेत लावून. ओके, सो 3:30 झालेले आहेत, तर आपण इथे थांबूया आणि पुढच्या शनिवारी पण आपण माझी माताजी, विशाली माताजी. प्रभूजी जर शक्य होत असेल तर प्रत्येक शनिवारीच क्लास घेतला तर चालेल, कारण रविवारी बाकीचे पण क्लास असतात. नाही, प्रत्येक शनिवारी नाही शक्य मला, कारण का आज माझी काही कामं पेंडिंग ठेवली मुद्दाम ऑफिसची, माझ्या डिपार्टमेंटची कामं. प्रत्येक शनिवारी नाही शक्य, पण हा शनिवार आणि पुढच्या शनिवारी नक्कीच आपण घेऊया. ठीक हा आहे. प्रभूजी, ठीक आहे. शनिवारी आमचं पण वर्किंग आवर्स असतात आमचे, हां. फक्त त्यामुळे जमणार हे 2 शनिवार मला माफ करा, कारण मला रविवारी खूप पेंडिंग कामं, महत्वाचे मीटिंग झालेले आहेत, जे अवॉइड करणं अशक्य मला. मी खूप प्रयत्न अवॉइड करायचा, पण ते मला केलंच पाहिजे अशी गोष्ट आहे. आणि ते दिवसभर आहे माझ्याकडं काम ते, तर मला कुठलीच वेळ सुटेबल नाही रविवारची. पुढच्या हा रविवार आणि पुढचा रविवार. तर हा शनिवार, पुढच्या शनिवारी आपण चालेल हीच वेळ 2 ते 3:30 पुढच्या शनिवारी. चालेल. आणि त्याच्या पुढच्या रविवारपासून आपण रविवारी नॉर्मल वेळी 2 ते 4 चालू आपलं जे काय 1 ते 3:30 आपण ते चालू करू. ओके. हो हो प्रभूजी, मी पण जाते कृष्ण सेवेला, तिकडे मंदिरात जाते हो. फुल सेवेला. त्यामुळे शनिवारी मला पण नाही जमणार. हम्म. ह्या शनिवारी नाही, पुढच्या शनिवारी सांगेन मी, नाहीच नाही. ओके, ठीक आहे, चालेल. पण रविवारी ठीक आहे, रविवारी रविवारीच ठीक आहे, मला पण चक्कर हा रविवारी. चालेल. ओके. हा चालेल. सो पुढच्या शनिवारी आपण मी मेसेज टाकेनच याच वेळी 2 ते 3:30 या वेळेत. हा अध्याय आपण संपवून टाकू आणि तुम्हाला पुढच्या दुसऱ्या अध्यायाचे प्रश्न पण मिळतील तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स. ओके. चालेल. हरे कृष्णा. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे दंडवत कृष्ण. प्रणाम. कृष्ण. दंडवत. प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद जय. की जय.